सो आपण एक वेगळं नोट्स क्रिएट करूया. सो थोडंसं स्टॅटिकबद्दल जे काही डिस्कशन असेल, सो दॅट डिस्कशन वी विल कवर हिअर. सो नोट्स नावाची फाईल क्रिएट झालेली आहे. सो आपल्याला आज काय करायचं आहे, स्टॅटिक कीवर्ड जावा. आता हा स्टॅटिक कीवर्ड जावामध्ये आहे काय, व्हॉट इज स्टॅटिक इन जावा. ओके, सो सगळ्यात आधी स्टॅटिक इज अ कीवर्ड. सो यू कॅन ऑल्सो से इट्स अन मॉडिफायर. सो स्टॅटिकला आपण मॉडिफायर सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे काय करतो हा स्टॅटिक कीवर्ड, काय करतो ॲज ए मॉडिफायर म्हणून वर्क करतो. म्हणजे काय, एक्झिस्टिंग मिनिंग जे असेल. आता हा स्टॅटिक कीवर्ड यूज कशासोबत केला जातो ते बघू आपण आधी. सो इट विल यूज विथ वॉट, फर्स्ट इज वॉट, व्हेरिएबल. व्हेरिएबलसोबत यूज केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट स्टॅटिक पुढे यूज केला जातो. तर ओके, सेकंडली स्टॅटिक इज यूज विथ द मेथड. So we can create a static method also. And then third thing is what, we can use a static block. So and fourth one is what, static class. Okay, so static variable, static method, static block and static class. तर आपण ह्या चार गोष्टी ॲज ए स्टॅटिक म्हणून क्रिएट करू शकतो गाईज. ओके, सो यामध्ये आज आपल्याला काय करायचे आहेत, आज ह्या तीन गोष्टी कव्हर करायच्या आहेत. सो व्हॉट इज स्टॅटिक व्हेरिएबल, ओके, स्टॅटिक मेथड अँड स्टॅटिक ब्लॉकबद्दल आपण बघणार आहोत. आणि क्लास जो असतो, स्टॅटिक क्लास, तो असतो इनर क्लास ॲक्च्युली. सो यू कॅन से स्टॅटिक इनर क्लास. सो स्टॅटिक इनर क्लास. ओके, सो डायरेक्टली क्लास क्रिएट करता येत नसतो स्टॅटिक आपल्याला. सो वी हॅव टू क्रिएट ए स्टॅटिक इनर क्लास. ज्यावेळेस आपण इनर क्लास स्टडी करूया त्यावेळेस आपण स्टॅटिक इनर क्लास आपण म्हणजे स्टॅटिक क्लास कसा क्रिएट केला जातो ते पण आपण तिथे स्टडी करणार आहोत. सो बिफोर दॅट वी हॅव टू स्टडी, ओके, फॉर टुडे, ओके, व्हेरिएबल, मेथड अँड अबाउट ब्लॉक. सो या सगळ्या गोष्टी आपण यूज करू शकतो ॲज ए वॉट, ॲज ए स्टॅटिक. ओके, सो गाईज क्लिअर आहात इतकं. So static keyword is used with variable, is used with, okay, methods and also used with also used to create a static block. त्याला आपण काय म्हणत असतो, ब्लॉक म्हणत असतो. कसला ब्लॉक, तर स्टॅटिक ब्लॉक म्हणत असतो. सो हे काय एक मॉडिफायर आहे. तर हे मॉडिफायर काय करतं, मॉडिफाय करतं. काय मॉडिफाय करणार, तर एक्झिस्टिंग मिनिंग ऑफ व्हेरिएबल, एक्झिस्टिंग मिनिंग ऑफ मेथड अँड ओके ब्लॉक तर नवीनच क्रिएट केला जातो. सो एक्झिस्टिंग मिनिंगला, ओके, क्लासच्या एक्झिस्टिंग मिनिंगला मॉडिफाय करण्याचं काम करेल. व्हेरिएबलच्या एक्झिस्टिंग मिनिंगला मॉडिफाय करेल. काहीतरी त्याच्यात चेंजेस आणेल. ते काय चेंजेस आहेत, त्याला काय म्हणतात चेंजेसला, ओके, ते आपण बघणार आहोत ऑब्वियसली. सो त्यामुळे त्याला काय, हे मॉडिफाय करतं, त्यामुळे ह्याला मॉडिफायर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सो स्टॅटिक इज ऑल्सो ए मॉडिफायर और यू कॅन से इट्स ऑल्सो ए कीवर्ड. क्लिअर आहात गाईज तुम्ही इतकं. हॅलो, येस सर. ओके, सो आता वन बाय वन आपण ओके स्टडी करूया. सो कधीही जर स्टॅटिक कीवर्ड तुम्ही जर ओके ऐकला किंवा कधी कुठे दिसला तुम्हाला, कधी यूज करायचं आलं, तर स्टॅटिक कीवर्डबद्दल काही ओके म्हणजे पॉईंट्स आपल्याला इकडे लक्षात घ्यायचे आहेत. सो व्हॉट आर दॅट पॉईंट्स, ओके. तर फर्स्ट पॉईंट अबाउट स्टॅटिक कीवर्ड, ओके, हे काय करेल, स्टॅटिकली मेमरी अलोकेट करेल. सो इट विल कंपाईल टाईम म्हणजे कशी, स्टॅटिक मेमरी अलोकेट, स्टॅटिकली मेमरी अलोकेट करणे, दॅट इज वॉट कंपाईल टाईम मेमरी. मग आता तुमचा स्टॅटिक क्लास असो, स्टॅटिक ब्लॉक असो, स्टॅटिक मेथड असो किंवा स्टॅटिक व्हेरिएबल असो, या सगळ्या स्टॅटिक कीवर्ड जिकडे यूज असेल तिकडे लक्षात घ्यायचं गाईज, मेमरी जी असते डायनामिक मेमरी अलोकेट न होता इट विल अलोकेट युअर मेमरी ॲट द टाईम ऑफ कंपायलेशन. ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम कंपाईल केला जातो त्याच वेळेस मेमरी काय केली जाते, स्टॅटिक ब्लॉक असेल, स्टॅटिक मेथड असेल किंवा स्टॅटिक व्हेरिएबल असेल, या सगळ्याला कंपायलेशनच्या वेळेसच काय केली जाते, मेमरी अलोकेट केली जाते. सो तो जो डेटा असतो स्टॅटिक डेटा, ओके, इट मे बी व्हेरिएबल, इट मे बी मेथड और इट मे बी ब्लॉक और इट मे बी इनर क्लास, ओके, इट विल अलोकेट मेमरी ॲट द टाईम ऑफ कंपायलेशन. प्रोग्राम कंपाईल होतानाच त्याला मेमरी अलोकेट केली जाते. सो त्यामुळे ह्याला काय म्हटलं जातं, स्टॅटिक मेमरी अलोकेशन असं म्हटलं जातं किंवा कंपाईल टाईम मेमरी अलोकेशन असं म्हटलं जातं. तर हे काही युनिक पॉईंट आहेत जे आपल्याला इकडे ओके स्टडी करायचे आहेत. सो हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, इट विल memory at static area.
ओके, तर कुठे मेमरी अलोकेट करतो, तर तो मेमरी काय असते, त्या मेमरीचा एरिया काय असतो तुम्हाला माहिती आहे. मागे आपण काय केलं होतं, मेमरी मॅनेजमेंट बघितलं होतं खूप ओके इनिशियली. त्यामध्ये तुम्हाला काय केलं होतं, ओके मेमरीमध्ये हीप मेमरी असते, तुमची स्टॅक मेमरी असते, त्याचबरोबर एक स्टॅटिक मेमरी एरिया, त्याला क्लास लेवल एरिया किंवा कॉमन मेथड एरिया, ओके मेथड एरिया असं पण म्हटलं जातं. तर स्टॅटिक मेमरी एरियामध्ये काय केलं तर मेमरी अलोकेट केली जाते, जेणेकरून काय केलं तर ती जी मेमरी आहे ती मेमरी आपण ओके यूज करू शकू. ओके ओके कशी, तर ग्लोबली टाईप यूज करू शकू. सो त्यामुळं इट विल अलोकेट युअर व्हेरिएबल ओके मेमरी फॉर युअर व्हेरिएबल, मेमरी फॉर युअर मेथड अँड मेमरी फॉर युअर ब्लॉक इन स्टॅटिक मेमरी एरिया. क्लिअर आहात गाईज. JVM मेमरी मॅनेजमेंटमध्ये जर बघितलात तर तुम्हाला स्टॅटिक मेमरी एरिया मिळून जाईल, आणि त्या स्टॅटिक एरियामध्ये स्टॅटिक कीवर्ड जिकडे यूज केला त्या पर्टिक्युलर ओके व्हेरिएबल असो किंवा मेथड असो त्या गोष्टीला कुठे मेमरी अलोकेट केली जाते, तर तुमच्या स्टॅटिक मेथड एरियामध्ये किंवा स्टॅटिक एरियामध्ये मेमरी अलोकेट केली जाते. सो क्लिअर आहात गाईज या 2 पॉईंट सोबत. हॅलो. येस सर. ओके, सो हे 2 पॉईंट कसे आहेत, युनिव्हर्सल आहेत. म्हणजे हे 2 पॉईंट तुम्ही कशासोबतही जॉईन करू शकता, कशासोबतही यूज करू शकता किंवा कशाबद्दलही बोलू शकता. स्टॅटिक क्लासबद्दल पण हे 2 पॉईंट ट्रू आहेत. ओके, ऑल धिस ओके 4 जे वेज आहेत आपण स्टॅटिक यूज करण्याचे, या 4ही सोबत हे स्टॅटिक जे आपण 2 पॉईंट बघितलेले आहेत हे दोन्ही पॉईंट कसे आहेत, व्हॅलिड असणार आहेत गाईज. क्लिअर आहात तुम्ही. सो त्यामुळे आपण याला सगळ्यात आधी बघितलं की स्टॅटिकबद्दल या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात की स्टॅटिक म्हणजे कंपाईल टाईम मेमरी अलोकेट करेल, आणि स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक मेमरी एरियामध्ये काय होईल, त्याला मेमरी अलोकेट केली जाईल. स्टॅटिक मे बी व्हेरिएबल, मे बी मेथड, मे बी ब्लॉक और मे बी क्लास. सो क्लिअर आहात तुम्ही या 2 पॉईंटबद्दल. हॅलो. हेलो गाइस, हेलो. हॅलो. ओके फाईन, ठीक आहे. सो आता आपण थोडंसं पुढे जाऊन आपण काय करूया, पर्टिक्युलरली एक एक काय करूया, स्टडी करण्याचं बघूया. म्हणजे पहिलं व्हेरिएबल बघूया, स्टॅटिक व्हेरिएबल काय असतं, स्टॅटिक मेथड काय असतं, सो व्हॉट इज स्टॅटिक ब्लॉक. ओके, या 3 गोष्टी आपल्याला स्टडी करायच्यात. सो ओके सोबत सोबत आपण प्रॅक्टिकल पण करत जाऊ त्याचं. सो फर्स्ट थिंग इज वॉट स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, सो स्टॅटिक व्हेरिएबल कसं असतं, सगळ्यात आधी व्हेरिएबल आहे. नॉर्मल व्हेरिएबल कसं क्रिएट करतो आपल्याला माहितीच आहे, डेटा टाईप यूज करतो आपण. डेटा टाईप यूज केल्यानंतर व्हेरिएबलचं नाव, जसं की इकडं ए नावाचं व्हेरिएबल आहे आणि त्याला आपण काय करत असतो, व्हॅल्यू असाइन करत असतो. सो हे काय झालं, डिक्लेरेशन आणि व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करणं म्हणजे इनिशियलायझेशन ॲट ए वन्स झालं आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही असं करू शकता. आता हेच जे व्हेरिएबल आहे हे या व्हेरिएबलला मॉडिफाय करणे. म्हणजे आता मॉडिफायर काय करतं, मॉडिफाय करतं एक्झिस्टिंग मिनिंग आहे याची. काय, तर इंटिजर टाईप ए नावाची मेमरी आहे ज्यामध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. दॅट इज वॉट द मिनिंग ऑफ दिस पर्टिक्युलर लाईन. जर याला आपण स्टॅटिक करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जस्ट वी नीड टू यूज द स्टॅटिक कीवर्ड लाईक दिस. ओके, सो त्यापुढे काय करायचं आपल्याला, जस्ट गाईज आपल्याला स्टॅटिक कीवर्ड यूज करायचं आहे. ओके, सो यावेळी आपण स्टॅटिक कीवर्ड यूज करणार. नाव दिस व्हेरिएबल ओके इज कॉल्ड ॲज ए स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं कळलं तुम्हाला सगळ्यांना. सो जे नॉर्मल मिनिंग होतं या व्हेरिएबलचं काय, तर याला मेमरी जी होती कधी मिळणार, तर ॲज पर द ब्लॉक, म्हणजे हा कुठे यूज केला गेला आहे, ग्लोबली आहे की लोकली आहे, त्यानुसार याला मेमरी अलोकेट केली गेली असती रन टाईमली. बट आता स्टॅटिक यूज केल्यामुळं काय झालं, तर याला मेमरी कधी मिळणार, कंपाईल टाईम मेमरी मिळणार. ओके, हा कुठे स्टोअर होणार, तर स्टॅटिक एरियामध्ये. मीन्स वॉट यू कॅन से क्लास लेवल एरिया ऑल्सो. ओके, सो क्लास लेवल एरियामध्ये याला मेमरी अलोकेट होणार. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे काय, तर गाईज लक्षात घ्यायचं स्टॅटिक व्हेरिएबलबद्दल एक पॉईंट इकडे मी तुम्हाला सांगतोय. ओके, इट मॅनेज इट्स सिंगल कॉपी. ओके, सो सिंगल कॉपी म्हणजे काय हे पण मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेल. सिंगल कॉपी आणि मल्टिपल कॉपी मीन्स वॉट. ओके, सो हे तुम्हाला कळून येईल. ओके, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करूया. सो लक्षात घ्यायचे तुम्हाला की स्टॅटिक ओके जे काही असेल ते स्टॅटिक मेथड असेल किंवा स्टॅटिक व्हेरिएबल असेल त्याची सिंगल कॉपी मेंटेन केली जाते. त्याला जी मेमरी मिळते कंपाईल टाईम मिळते. स्टॅटिक एरिया या क्लास लेवल एरियामध्ये मेमरी मिळत असते. आणि दुसरी गोष्ट काय, याला गाईज तुम्ही
क्लास, आता ह्याला जर तुम्हाला कॉल करायचं असेल सो यू कॅन कॉल इट विथ द हेल्प ऑफ क्लास नेम. सो ओके, क्लास नेम अँड डॉट ऑपरेटर. ओके, डॉट ऑपरेटरचा यूज करून आपण काय करू शकतो, याचा यूज करू शकतो. सो दॅट इज वॉट, ओके, टॉकिंग अबाउट स्टॅटिक. सो स्टॅटिक व्हेरिएबलबद्दल जर बोलायचं झालं, सो व्हॉट इज स्टॅटिक व्हेरिएबल जर तुम्हाला कोणी विचारलं, सो तुम्ही काय सांगणार, स्टॅटिक इज ए कीवर्ड. सो किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज स्टॅटिक कीवर्ड. सो स्टॅटिक इज ए कीवर्ड ऑर यू कॅन से इट्स ए मॉडिफायर. हा एक मॉडिफायर आहे. काय करतो मॉडिफायर आहे, म्हणजे मॉडिफाय करण्याचं काम करतो. काय मॉडिफाय करणार, द एक्झिस्टिंग मिनिंग ऑफ पर्टिक्युलर व्हेरिएबल ऑर यू कॅन से मेथड ऑर यू कॅन से क्लासचं मिनिंग तो काय करतो, चेंज करण्याचं काम करतो. सो इट्स कॉल्ड ॲज ए मॉडिफायर. सो तो काय मॉडिफाय करतो. सो स्टॅटिकमध्ये कॉमन गोष्टी काय आहेत, तर यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे स्टॅटिक मीन्स वॉट, ओके, कंपाईल टाईम मेमरी अलोकेशन. सो रन होण्याच्या आधीच मेमरी अलोकेट होते स्टॅटिकमध्ये. आणि दुसरी गोष्ट काय, इट अलोकेट्स मेमरी ॲट द, ओके, कुठे अलोकेट केली जाते, ॲट स्टॅटिक मेमरी एरिया. तो स्टॅटिक मेमरी एरिया किंवा क्लास लेवल मेमरी एरियामध्ये काय केली जाते, मेमरी अलोकेट केली जाते. सो स्टॅटिक व्हेरिएबलबद्दल जर सांगायचं झालं तरी या दोन गोष्टी तुम्हाला इकडे सांगायच्या आहेत गाईज. स्टॅटिक मेथड असो किंवा स्टॅटिक ब्लॉक असो, या कॉमन गोष्टी ज्या आहेत, आपण इकडे कॉमन पॉईंट्स काढलेले जे आहेत, या कॉमन पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. सोबत स्टॅटिक व्हेरिएबलबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर स्टॅटिक व्हेरिएबल कंपाईल टाईम मेमरी अलोकेट करेल, सिंगल कॉपी मेंटेन करेल. ओके, इट विल अलोकेट मेमरी ॲट स्टॅटिक मेमरी एरिया ऑर यू कॅन से class level memory area, and you can also say that, okay, it manage its own single copy. Okay, single copy maintain करेल तो. ओके, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला काहीच लक्षात घ्यायचं आहे, सिंगल कॉपी मेंटेन होते म्हणजे काय होतं, त्याची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू कॅरी फॉरवर्ड केली जाते. सो व्हॉट इज मीन बाय दॅट कॅरी फॉरवर्डनेस, सो ते पण आपण डिस्कस करणार आहोत. ओके, प्रॅक्टिकली डिस्कस करूयात ते तुम्हाला, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात काय, सो गाईज लक्षात घ्या की त्याला तुम्ही काय करू शकता, क्लास नेम डॉटनी कॉल करू शकता. नॉर्मल व्हेरिएबल जर असेल, ग्लोबल व्हेरिएबल, सो गाईज तुम्ही काय करत असता, ओके, मेथड ऑब्जेक्ट नेम डॉट कॉल करत असता. तर स्टॅटिक जर असेल तर स्टॅटिक मेथड असो किंवा व्हेरिएबल असो, सो यू जस्ट हॅव टू यूज द क्लास नेम डॉट ऑपरेटर. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Okay, so guys, okay, let's start with the practical. So first we will, okay, learn about what is mean by single copy. Okay, what is mean by carry forwardness. इथं म्हटलं की सिंगल कॉपी अँड कॅरी फॉरवर्ड केली जाते त्याची व्हॅल्यू. सो ते काय असतं ते आपण चेक करूया. ओके, सो म्हणजे तुम्हाला कळून येईल. सो गाईज लक्षात घ्या, मी इकडे काय करतो, एक सिम्पलचं पॅकेज क्रिएट करतोय. कॉम डॉट व्हेरिएबल असं काहीतरी पॅकेज क्रिएट करू आपण. सो हे व्हेरिएबल नावाचं पॅकेज क्रिएट झालेलं आहे. यामध्ये आपण स्टॅटिक व्हेरिएबलबद्दल प्रोग्राम करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो गाईज लक्षात घ्या, मी काय करतो, इथे एक प्रोग्राम जो आहे स्टुडंट नावाचा असा प्रोग्राम क्रिएट करतो गाईज. ओके, क्लास क्रिएट करतो इकडे. ही क्लास आपली क्रिएट झालेली आहे स्टुडंट नावाची. यामध्ये स्टुडंटच्या काही काही प्रॉपर्टीज आपण घेऊ. ओके, जसं की इंट SID, दॅट इज स्टुडंट ID. त्याला प्रायव्हेट डिफॉल्ट वगैरे लावायचं, डिफॉल्ट ऑलरेडी आहे ते. इफ यू वॉन्ट टू यूज प्रायव्हेट ऑर इफ यू वॉन्ट टू मेक इट पब्लिक, सो यू कॅन यूज दॅट ऑल्सो. ओके, देन मी डिफॉल्ट होते स्ट्रिंग नेम. सो स्ट्रिंगचं S कॅपिटल. ओके, सो स्ट्रिंग नेम नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलेलं मी इकडे. आणि त्यानंतर स्ट्रिंग मोबाईल नावाचं जेंडर email ID, and then there is a one variable called as a, okay, college. ओके, सपोज कॉलेज नेम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं स्टुडंटचं आपण. सो कॉलेज पण सांगतोय गाईज. आता इकडे आपण काय करणार, तुम्हाला जर डेटा गेट करायचा असेल युजरचा, तर तुम्ही युजरचा डेटा गेट करू शकता. ओके, सो तुम्हाला जे काही डेटा गेट करायचा तो डेटा तुम्ही मॅनेज करू शकता गाईज यामध्ये. ओके, सो त्यातल्या त्यात आपल्याला गाईज लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे. ओके, मी तुम्हाला या गोष्टी प्रॉपर वेनी सांगेल, तुम्हाला इकडे एक्सप्लेन करेल. यामध्ये तुम्हाला स्टुडंटचं कन्स्ट्रक्टर हवं आहे तर कन्स्ट्रक्टर घेऊ शकता. नो मॅटर, इफ यू वॉन्ट यू कॅन गेट द कन्स्ट्रक्टर. सो तुम्हाला स्कॅनर हवं आहे, सो यू कॅन क्रिएट ए स्कॅनर ऑल्सो. सो स्कॅनर घेण्यापेक्षा आपण काय करूया, स्टॅटिकली जाऊया, म्हणजे तुम्हाला थोडंसं
प्रॉपर वेने अंडरस्टँड होईल. ओके, सो त्यासाठी आपण काय करूया, दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट करूया. एक मी कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो गाईज इकडून. ठीक आहे, चला स्कॅनर घेऊन तुम्हाला दाखवेल, सो ते पण तुम्हाला कळून येईल. स्कॅनर SC इक्वल टू काय असेल इनिशियली गाईज, हा नल क्रिएट करूया आपण. तुम्हाला माहिती आहे आपण स्कॅनरसुद्धा कसा बनवत असतो, स्टॅटिक क्रिएट करत असतो. ओके, सो याआधी पण आपण केलेला स्कॅनर. सो हा झाला काय स्टॅटिक वे. ओके, टू क्रिएट आता हे स्कॅनर नावाचं काय ते एक व्हेरिएबल आहे. ओके, ऑब्जेक्ट टाईप व्हेरिएबल आहे. सो या व्हेरिएबलला सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्टॅटिक क्रिएट करू शकता. सो दिस इज वॉट युअर स्टॅटिक व्हेरिएबल. आपण हे स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे. याआधी पण गाईज तुम्हाला माहिती की तुम्ही स्टॅटिक ब्लॉक क्रिएट केलेला होता. स्टॅटिक ब्लॉक क्रिएट करायचा असेल तर स्टॅटिक कीवर्डचा यूज करायचा आणि जस्ट तुम्हाला काय करायचे, कर्ली ब्रॅकेट द्यायचे. सो दिस इज वॉट युअर स्टॅटिक ब्लॉक. सो यू कॅन से स्टॅटिक ब्लॉक. ओके, सो दिस इज स्टॅटिक ब्लॉक. सो दिस इज वॉट static ओके. सो स्टॅटिक स्कॅनर व्हेरिएबल झालेलं तुमचं. आता त्याच्यानंतर जर बघाल तर नॉर्मल व्हेरिएबल आपण स्टॅटिक क्रिएट केलेलंच नाही आतापर्यंत. ठीक आहे, सो वी विल अलोकेट मेमरी फॉर युअर स्कॅनर. सो SC आहे, SC इक्वल टू काय करणार आपण, न्यू स्कॅनर. यामध्ये याला मेमरी अलोकेट करूया. आता आपण स्कॅनरला स्टॅटिक का घेतलं आणि त्यातल्या त्यात स्टॅटिक ब्लॉकमध्ये त्याला मेमरी का अलोकेट करतोय, यामागचं रिझन असं आहे की स्कॅनर आपल्याला काय करायचं आहे, काही सगळीकडेच लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की 101% स्कॅनर आपल्याला रिक्वायर्ड आहे. सो आपण काय करूया, त्याला डायरेक्टली स्टॅटिक क्रिएट करू. स्टॅटिक क्रिएट केल्याने काय होईल, सो स्टॅटिक व्हेरिएबल झाला. सो स्टॅटिक व्हेरिएबल झाल्याने पहिली गोष्ट काय, इट विल अलोकेट मेमरी ॲट द टाइम ऑफ कंपायलेशन. म्हणजे याला ऑब्जेक्टमधनं मेमरी अलोकेट करण्याची गरज नाही आहे. का, कारण जर मी सपोज एका क्लासचे 4 ऑब्जेक्ट क्रिएट केले तर तुम्हाला माहिती आहे जे काही ग्लोबल व्हेरिएबल असतात ते ग्लोबल व्हेरिएबल प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये मेमरी अलोकेट करतात. हे आपण याआधी पण डायग्रामिकली बघितलेलं आहे गाईज. क्लिअर गाईज तुम्ही याबद्दल? येस सर. राईट. सो आपल्याला काय करायचं आहे, स्टॅटिक का घ्यायचं, मग स्टॅटिक घेतल्याने काय बेनिफिट मिळतं, तर स्टॅटिक घेतल्याने काय होईल, स्कॅनर हा मल्टिपल टाईम म्हणजे 4 ऑब्जेक्ट जर बनवले स्टुडंटचे S1 S2 S3 S4 तर S1 S2 S3 S4 मध्ये स्कॅनरला मेमरी अलोकेट न करता एकच वेळेस मेमरी अलोकेट केली जाईल. कुठे, तर त्याच्या क्लास ओके स्टॅटिक एरियामध्ये किंवा क्लास लेवल एरियामध्ये. यालाच काय म्हणतात, तर कॉमन मेथड एरिया किंवा कॉमन एरिया असं सुद्धा म्हणतो, ज्यामधनं काय होतात गाईज तुमचे सगळेच्या सगळे जे ऑब्जेक्ट असतात क्लासचे त्या ऑब्जेक्टला त्या एरियाचा ॲक्सेस असतो. सो जे काही तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट करता त्याची सिंगल कॉपी मेंटेन होते. म्हणजे काय, सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट तुमचे S1 S2 S3 आणि S4 विल यूज दॅट सिंगल कॉपी जी तुमच्या कॉमन मेथड एरियामध्ये किंवा कॉमन ओके क्लास एरिया म्हणू शकता किंवा त्याला स्टॅटिक एरिया म्हणू शकता, त्या एरियामधनं त्या व्हेरिएबलला यूज करेल गाईज. क्लिअर आहात तुम्ही इतकं? हॅलो. ओके, सो याबद्दल तर आपण इथे डिस्कस केलेलंच आहे. जर तुम्हाला असं क्रिएट करायचं नसेल, तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे एकच सिंगल मेथड क्रिएट होणार आहे. सो यू कॅन क्रिएट गाईज मेमरी फॉर युअर स्कॅनर इन टू दॅट पर्टिक्युलर मेथड. ओके, आता हे तर तुम्ही ओके मल्टिपल टाईम बघितलेलंच आहे. सो या ठिकाणी तुम्हाला माहिती की आपल्याकडे एकच मेथड यूज करणार आहोत आपण, काय तर गेट स्टुडंट इन्फॉर्मेशन किंवा गेट स्टुडंट डेटा नावाचं मेथड क्रिएट आपल्याला यूज करायचं. सो त्यासाठी आपण काय करणार, इकडे एक मेथड क्रिएट करणार पब्लिक वॉइड काय, तर गेट स्टुडंट डेटा नावाचं मेथड आपण क्रिएट केलं. हे गेट स्टुडंट डेटा मेथड आपण क्रिएट केलेलं आहे, झालेलं आहे क्रिएट. आता आपण काय करू शकतो, इकडे आपला जो स्कॅनर आहे स्कॅनर इकडे क्रिएट करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की माझा स्कॅनर फक्त मला याच मेथडमध्ये जर क्रिएट करायचा आहे किंवा यूज करायचा आहे, सो बेटर असेल की तुम्ही काय करा, पर्टिक्युलरली तो लोकली क्रिएट करा. लोकली क्रिएट केल्याने सुद्धा गाईज खूप बेनिफिट मिळतात. ओके, थोडं तुम्हाला समजून येईल लोकली क्रिएट केल्याने काय बेनिफिट मिळतात हे पण आपण आज डिस्कस करूया इकडे. ओके, सो म्हणजे ते पण तुमचं क्लिअर होऊन जाईल. तर ते कसं होतं ते पण आपण बघू. हे झालं. आता तुम्हाला इकडे काय करायचं गाईज, तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की तुमचा हा डेटा आहे, हा डेटा तुम्हाला काय करायचा आहे, युजरकडनं गेट करायचा. सो तुम्ही इकडे मेसेज द्या की काय काय डेटा तुम्हाला हवा आहे. सो गाईज त्यासाठी आपण काय करूया, थोडंसं व्हेरिएबल कमी करूया. जेंडर आणि ईमेल आय डीला मी काय करतो, स्किप करतो. सो 3 व्हेरिएबल आणि कॉलेज नेम 4 व्हेरिएबल इनफ आहेत आपल्यासाठी. सो एंटर करून घेऊया. एंटर.
SID, देन आपल्याला नेम एंटर करायचं आहे, नेम, देन मोबाईल नंबर, अँड आफ्टर दॅट वॉट कॉलेज नेम. सो असा आपल्याला डेटा एंटर करायचा आहे. सो आपण हा डेटा एंटर करण्यासाठी मेसेज प्रोव्हाइड केलेला आहे. सो आता डेटा एंटर केला जाईल. सो स्कॅनर आपल्याकडे ऑलरेडी क्रिएट आहे, आपल्याकडे व्हेरिएबल पण रेडी आहेत. सो जस्ट नीड टू गेट द इन्फॉर्मेशन नाव. सो SID इक्वल टू गाईज तुम्हाला माहिती आहे मिक्स डेटा आहे. सो इंटिजर डॉट पार्स इंट यूज करणं कधीही बेनिफिशियल असेल. सो जस्ट यूज दॅट इंटिजर डॉट पार्स इन, देन SC डॉट गाईज नेक्स्ट लाईन तुम्हाला यूज करायचं असते इकडे. सो नेक्स्ट लाईन करून आपण रीड केलेला आहे ID. त्यानंतर आपल्याला नेम नावाचं व्हेरिएबल रीड करायचं आहे. सो नेम रीड करायचं आहे, SC डॉट नेक्स्ट लाईन. सो स्ट्रिंग डेटा असल्यामुळे नेक्स्ट लाईन यूज करणार आपण. देन मोबाईल नंबर. सो मोबाईल इक्वल टू SC डॉट काय करणार आपण, नेक्स्ट डॉट नेक्स्ट लाईन यूज करणार. मोबाईल नंबर इज ऑल्सो स्ट्रिंग टाईप डेटा, सो यू कॅन यूज दिस नेक्स्ट लाईन मेकॅनिझम टू रीड द स्ट्रिंग डेटा. ओके, सो हे झालं. देन आपल्याला काय करायचं आहे गाईज, कॉलेज नेम गेट करायचं आहे. सो कॉलेज नेम इक्वल टू काय करणार, अगेन स्ट्रिंग डेटा. सो SC डॉट नेक्स्ट लाईन करणार इकडे. ओके, तर यावेळी आपण डेटा रीड करून झालेला आहे. आपल्याला जस्ट प्रिंट करायचा आहे डेटाला. सो आपण एक व्हेरिएबल मेथड क्रिएट करूया आणि त्या मेथडमध्ये आपण काय करणार, हे पूर्ण डेटा शो करण्याचं काम करूया इकडे. ठीक आहे, सो हे मेथड झालेलं आहे आपलं रेडी. देन मेसेज देऊया इकडे आपण एक सिम्पलसा, student data, and then we will print the student data here. SID सेम वेनी आपल्याला गाईज नेम, मोबाईल नंबर आणि काय आपल्याकडे कॉलेज आहे, ह्या 4 गोष्टी प्रिंट करायच्या. सो इकडे नेम प्रिंट करूया आपण, मोबाईल अँड देन कॉलेज. ओके फाईन. ओके, ही इन्फॉर्मेशन प्रिंट झाली. एक्झिक्यूट करायचं आहे गाईज तुम्हाला. सो ऑब्वियसली मेन मेथड रिक्वायर्ड असेल, सो विल क्रिएट ए मेन मेथड हिअर. सो हे मेन मेथड झालेलं आहे आणि मेन मेथडमधून एक्झिक्यूट करायचं आपल्याला. तर आपण काय करणार सिम्पलचं, सो स्टुडंटचं ऑब्जेक्ट क्रिएट करणार. स्टुडंट S1 इक्वल टू काय करणार, न्यू स्टुडंट. आता ज्या नावाने तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे त्या नावाने करू शकता. फर्स्ट S1 डॉट काय करणार आपण, गेट करणार डेटा. सो गेट स्टुडंट डेटा मेथड कॉल केली अँड S1 डॉट काय करणार, देन शो करायचा मेथड, तो शो करणार गाईज असं यावेळी. तर यामध्ये काय होतं गाईज लक्षात घ्या. ओके, आता आपण एक्झिक्यूट करूया. सो त्यात तुम्हाला काय करायचं, प्रिंटला तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला. ओके, हे पण प्रोसेस माहिती आहे, असं काही डिफिकल्ट प्रोसेस नाही आपल्याकडेही. सो यावेळी आपण काय केलेलं आहे, पूर्ण प्रोग्राम क्रिएट केला. सिम्पलचं एक्झिक्यूट करून दाखवतो आणि त्यामध्ये काय होतं आहे हे तुम्हाला लगेचच कळून येईल गाईज. ओके, सो सिम्पलचा नॉर्मलचा प्रोग्राम आहे. आपण असा प्रोग्राम मल्टिपल टाईम केलेला आहे. सो सिम्पल तुम्हाला काय मिळेल, इकडे मेसेज मिळेल की बाबा एंटर करा हा पर्टिक्युलर डिटेल. सो काय 101 ID एंटर करणार, नेम सपोज राहुल. सो राहुल पाटील आपण नेम एंटर केलं, मोबाईल नंबर काहीतरी एंटर केला. देन आपल्याला काय एंटर करायचं, कॉलेज सपोज MIT पुणे. सो हे इन्फॉर्मेशन प्रिंट केली आपण. ओके, एंटर केली आणि ती इन्फॉर्मेशन इकडे काय केली गाईज, प्रिंट करून शो केलेली आहे गाईज. क्लिअर आहात तुम्ही. खूप नॉर्मलचा प्रोग्राम आपण केलेला आहे. सो त्यामध्ये अशी काही डिफिकल्टीज नाही. आतापर्यंत आपण गाईज लक्षात घ्या, कुठेही स्टॅटिक कीवर्डचा यूज केलेला नाही या प्रोग्राममध्ये. क्लिअर आहात गाईज तुम्ही. हॅलो, हॅलो गाईज, हॅलो. हॅलो, ओके फाईन. सो ठीक आहे. आता यामध्ये जर डिस्कशन करायचं झालं तर गाईज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इकडे काय केलात, ओके, एक स्टुडंट क्रिएट केला. एक स्टुडंट क्रिएट केला म्हणजे काय होईल, सो मी थोडंसं पेंटमध्ये तुम्हाला ड्रॉ करून दाखवेल. तर तुम्ही काय करत आहात, स्टुडंटचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. दॅट इज वॉट स्ट्रिंग इज युअर ऑब्जेक्ट.
S1 इज युअर ऑब्जेक्ट. सॉरी. ओके, सो यामध्ये काय केलं, एक S1 नावाचा ऑब्जेक्ट इथं क्रिएट केला आहे. सपोज इकडे असं S1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. ऑब्जेक्टसाठी आपण या टाईपचं घेऊया. ठीक आहे. सो दिस इज वॉट S1 ऑब्जेक्ट. कशाचा, तो स्टुडंट क्लासचा ऑब्वियसली. तो स्टुडंट क्लासचा हा काय केला, S1 इज युअर ऑब्जेक्ट गाईज. ओके. हा S1 ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. आता हा S1 ऑब्जेक्ट म्हणजे काय, ॲक्च्युली S1 मध्ये काय काय डेटा आहे असं जर बघितलं तुम्ही, सो तुम्हाला माहिती आहे की S1 स्टोअर्स वॉट, S1 मध्ये स्टोअर आहे तुमचं काय, S1 कंटेन्स ID. सो दॅट इज वॉट SID. सो S1 मध्ये SID आहे. S1 मध्ये अजून कुठली इन्फॉर्मेशन आहे, नेम नावाची इन्फॉर्मेशन आहे. S1 मध्ये आणखीन कुठली इन्फॉर्मेशन आहे गाईज, ओके, तुम्हाला माहिती आहे की मोबाईल नंबर नावाची इन्फॉर्मेशन आहे. सो मोबाईल नावाचं व्हेरिएबल इज ऑल्सो कंटेन इन युअर S1 डेटा अँड ऑल्सो इट कंटेन्स वॉट कॉलेज नेम. सो कॉलेज नेम. सो S1 ची ही ती ओके किती इन्फॉर्मेशन आहेत, या 4 इन्फॉर्मेशन आहेत. का S1च्या ह्या 4 इन्फॉर्मेशन आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की स्टुडंट नावाचं जे क्लास आहे, स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये किती पॅरामीटर्स आपण ॲज ए ओके व्हेरिएबल्स आपण ग्लोबली घेतलेले आहेत. तर हे 4 व्हेरिएबल ग्लोबल घेतले आहेत. तर गाईज लक्षात घ्या की S1चा ओके ऑब्जेक्ट जो आहे S1 हा कुठला आहे, तर स्टुडंट क्लासचा आहे. तर स्टुडंट क्लासची जी काही तुमची ही व्हेरिएबल आहेत, ग्लोबल व्हेरिएबल, क्लास लेवल व्हेरिएबल, ते व्हेरिएबल कुठे मेमरी अलोकेट करतात गाईज, S1 मध्ये मेमरी अलोकेट करतात. सो क्लिअर आहात तुम्ही. हॅलो. जसं की याचा ID आपण दिला 101. ओके. सो याचं नाव दिलं, सपोज आपण काय केलं, राहुल नाव दिलं. याचा मोबाईल नंबर दिला सपोज काहीतरी इकडे आपण, ओके, हा झाला याचा मोबाईल नंबर सपोज इकडे. ओके, कन्सिडर करा. देन याचं कॉलेज नेम सपोज आपण काहीतरी दिलं MIT कॉलेज. ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन याच्यात स्टोअर झाली. आता जसा S1 आपल्याकडे आहे तसाच सपोज आपण स्टुडंटचा जर S2 क्रिएट केला, तो S2 ऑल्सो कंटेन्स द सेम डेटा. ओके. सपोज मी इकडे S2 क्रिएट करतोय. सो हा S2चा ब्लॉक झाला. So S2 also contain what? It also contains what? Your name. Okay. It also contains what? Simple guys. So ह्याच्यात पण SID असेल. So SID याची डेटा जो असेल हा 102 सपोज याचा डेटा, किंवा 3 जे काय असेल तो 103 असेल, 2 असेल. याच्यात नेम असेल गाईज याचं. सो नेममध्ये काय असेल, सपोज याचं राहुल झालं, याचं अजय करूया. ओके. देन याचं काय असणार आहे, सो याचा मोबाईल नंबर असेल याचा गाईज. सो मोबाईल नंबर याचा काहीतरी, सो दिस इज वॉट मोबाईल नंबर ऑफ दिस पर्टिक्युलर S2. ओके, स्टुडंट S2चा. अँड देन कॉलेज ऑल्सो असेल याला. सो ह्याचं कॉलेज असेल. सो ह्याचं कॉलेज आपण सपोज इकडे दाखवतोय, कॉलेज नेम. देन काय कॉलेज नेम असणार आहे याचं, सो कॉलेज नेम आपण खाली टाकूया. ह्याचं MIT. सो VIT पुणे सपोज. सो VIT कॉलेज पुण्यातलं हेच पुण्याचं असणार आहे, S2चं कॉलेज असणार आहे. तर अशी गाईज काय प्रत्येकाची इन्फॉर्मेशन काय होते, सेपरेट स्टोअर केली जाते. सो S1चा ऑब्जेक्ट ID वेगळा, S1चं नाव वेगळं, S1चा मोबाईल नंबर वेगळा, S1चं कॉलेज आहे ते काय MIT आहे. सो ओके, यामध्ये बघाल तर तुम्ही तुमच्या S1चं आणि S2चं जे कॉलेज आहे ते वेगवेगळं आहे. बट आता जर ओके या केसमध्ये तुम्हाला कळलं काय बोलतोय मी, काय म्हणायचं आहे मला. हॅलो, काय सांगते तुम्हाला कळलं. ओके, म्हणजे काय S1 असो की S2 असो की S4 असो की S3 असो, तुम्हाला लक्षात घ्यायचं की जेवढे काही व्हेरिएबल आपले आहेत ग्लोबल व्हेरिएबल, त्या सगळ्या व्हेरिएबलला काय होतं, त्या ऑब्जेक्टमध्ये सेपरेट मेमरी अलोकेट केली जाते. सो यात जर बघितलं तर नेमच्या किती कॉपीज आहेत, सो नेमच्या 2 कॉपीज आहेत. का, कारण आपण 2 व्हेरिएबल क्रिएट केलेले आहेत. सो नेम ओके 2 वेळेस आपल्या इकडे काय झालेलं आहे, यूज झालेलं आहे. सो नेमसाठी S1 मध्ये पण मेमरी अलोकेट झालेली आहे. ओके. अँड ऑल्सो मेमरी अलोकेट कुठे झालेली आहे, सो S2 मध्ये पण त्याची एक सेपरेट मेमरी अलोकेट झालेली आहे. सो नेमच्या किती कॉपीज झाल्या, तर नेमच्या 2 कॉपीज झाल्या. SIDच्या किती कॉपीज झाल्या, सो SID ऑल्सो ओके 2 कॉपी आहेत. कॉलेजच्या किती झाल्या, कॉलेज नेमच्या सुद्धा 2 कॉपीज झालेल्या आहेत.
आणि तुमच्या मोबाईल नंबरच्या बघाल तर S1साठी एक मोबाईल नंबरची कॉपी आहे आणि S2साठी सुद्धा ओके मोबाईल नंबरची कॉपी मेंटेन केलेली आहे गाईज. क्लिअर आहात तुम्ही इकडे गाईज? हॅलो. येस सर. ओके. सो हे काय झालं, पर्टिक्युलरली प्रत्येकासाठी सिंगल कॉपी मेंटेन नाही आहे, तर काय तर प्रत्येक ऑब्जेक्टसाठी एक युनिक कॉपी त्यांनी मेंटेन केली. सो आता जेवढे नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतील तेवढे नंबर ऑफ SID असतील, तेवढे नंबर ऑफ नेम असतील, तेवढे नंबर ऑफ मोबाईल नंबर असतील, तेवढे नंबर ऑफ कॉलेज तुमच्याकडे प्रेझेंट असतील. क्लिअर आहात गाईज? हा काय झाला, नॉर्मल वे झाला काय मेमरी अलोकेट करण्याचा, ज्यामध्ये काहीच स्टॅटिक आपण बनवलेलं नाहीये. क्लिअर आहात तुम्ही याबद्दल? हो सर. ओके. सो जर सपोज आता तुम्हाला लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या कॉलेजसाठी जर ॲप्लिकेशन क्रिएट केलं, सो तुम्ही तुमच्या कॉलेजसाठी ॲप्लिकेशन क्रिएट केलं आणि तुम्ही MIT कॉलेजचे स्टुडंट आहात आणि MIT कॉलेजसाठी जर ॲप्लिकेशन आपण क्रिएट केलं तर MIT कॉलेजमध्ये 2000 स्टुडंट आहेत गाईज. कन्सिडर करा 2000 स्टुडंटचं कॉलेज काय असणार आहे गाईज? वेगळं असेल की सेम असेल? ऑब्वियसली सेम असेल. तर मग 2000 जर मी स्टुडंटचे ऑब्जेक्ट क्रिएट केले तर सेम डेटा किती वेळेस रिपीट होईल कॉलेजचा? कारण एकच कॉलेज आहे सगळ्या स्टुडंटचं, तर 2000 वेळेस काय होईल गाईज, कॉलेजचा डेटा रिपीट होईल. आणि सपोज कॉलेजचा डेटा स्टोअर करायला MIT पुणे हे जर डेटा स्टोअर करायला सपोज तुम्हाला 10 बाईटची मेमरी लागते, तर 10 बाईट इंटू 2000 बाईट, किती बाईटची मेमरी वेस्टेज चालली आहे? नियर अबाउट काय होईल गाईज, 2000 बाईटपेक्षा जास्त इंटू 10 करायचे तुम्हाला त्याला. 20,000 राईट. सो 20,000 बाईट्स ऑफ मेमरी नियर अबाउट तुमची काय होती आहे, वेस्ट झालेली आहे गाईज. सो त्यासाठी तुम्ही काय करता, आता जसा जो कॉमन डेटा आहे, जसं की आपल्याकडे कॉमन डेटा काय निघाला, कॉलेज नेम. जर आपण आपल्या ओके कॉलेजसाठी बनवलं तर कॉलेजसाठी आपल्याला तेवढ्या कॉपीज क्रिएट करण्याची गरज नाही आहे. सो आपण काय करणार, एकच कॉपी क्रिएट करू आणि त्या कॉपीला 2000 स्टुडंटसाठी यूज करायला अलाउ करूया. सो कारण काय, ज्यांना पण कॉलेजचं नाव प्रिंट करायचं आहे किंवा कॉलेजचं नाव शो करायचं आहे किंवा गेट करायचं आहे, तर त्यांनी नवीन कॉपी न क्रिएट करता काय करा, आपल्याकडे एक डेटा आहे तो डेटा काय करा, त्यातला यूज करा. क्लिअर गाईज? तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? ओके. जसं की तुमच्या घरी काय असतं, फ्रीज असतं. सो गाईज बघा, तुम्ही आहात, तुमच्या घरी खूप सारे लोक आहेत, सपोज एका घरी 5 फॅमिली मेंबर्स आहेत. सो 5 फॅमिली मेंबर्स जर असतील तर 5 लोकांमध्ये एकच फ्रीज असतं आणि ते काय करतात, ओके जेव्हा रिक्वायरमेंट असेल तेव्हा जाऊन फ्रीज यूज करतात. सो दॅट इज वॉट युअर फ्रीज इज वॉट, फ्रीज इज ए स्टॅटिक इन युअर होम. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके. सो फ्रीजला तुम्ही स्टॅटिक म्हणू शकता. असं जसं फ्रीज इज ए स्टॅटिक आहे तुमच्या इथं, तर तशा खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत तुमच्याकडे स्टॅटिक ज्या आहेत. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके. सो त्याच वेळी आपल्याला काय करायचं गाईज, इकडे या कन्सेप्टला इकडे मॅनेज करायचे, कुठे यूज करायचं आपल्या, कुठे जावामध्ये. आता आपण स्टॅटिक नेचरनं बघूया. स्टॅटिकनं जर क्रिएट केलं तर काय होईल, आता हे जे कॉलेज नेम आहे मी काय करणार, स्टॅटिक क्रिएट करणार. सो स्टॅटिक जर मी ह्याला क्रिएट केलं तर हा झाला स्टॅटिक डेटा. तर स्टॅटिक डेटा जसा ग्लोबल डेटा असतो तसाच असतो, त्याचा स्कोपसुद्धा तसाच असतो. फक्त त्याच्यात आणि याच्यात काय फरक झाला, स्टॅटिक मॉडिफायर यूज केल्याने काय झालं, याची सिंगल कॉपी मेंटेन होईल आणि काय होईल गाईज, हा कंपायलेशन टाईमला मेमरी अलोकेट करेल, रन टाईम मेमरी अलोकेट न करता कंपायलेशन टाईममध्ये मेमरी अलोकेट करेल. तिसरी गोष्ट काय, हा काय केला जाईल, स्टॅटिक मेमरी एरियामध्ये मेमरी अलोकेट केली जाईल. सो त्याला आता ऑब्जेक्टमध्ये म्हणजे हीपमध्ये मेमरी न अलोकेट होता याला सेपरेटली मेमरी अलोकेट केली जाईल. सो त्यासाठी गाईज लक्षात घ्या, ही जी डायग्राम आहे याच डायग्रामला आपण थोडंसं काय करणार आहोत, मॉडिफाय करणार आहोत. कसं मॉडिफाय करणार आहोत, सो लक्षात घ्या, मी इथे थोडंसं इरेजर यूज करतोय. हे जे स्टॅटिक आपण इकडे यूज केलेलं, हे कसं होतं, प्रत्येक एका ऑब्जेक्टला सिंगल मेमरी म्हणजे मल्टिपल कॉपीज हे काय व्हायच्या, अलोकेट व्हायच्या. म्हणजे ओके फॉर ईच ऑब्जेक्ट, पर्टिक्युलर ऑब्जेक्टला एक मेमरी अलोकेट केली जायची. पण आता तसं न करता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्टॅटिक वेने मेमरी अलोकेट करायची. का? कारण सगळ्या स्टुडंटसाठी काय आहे, कॉलेज सेम आहे, आपण एकाच कॉलेजसाठी ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. सो त्यामुळं काय होईल, सगळ्या कॉलेजचे जेवढे काही 2000 स्टुडंट असतील तर 2000 स्टुडंटसाठी काय कॉलेज सेम असणार आहे. सो त्यामुळं आपल्याला
ओके, हे कसं करणार आपण, असेच डेटा आपण स्टॅटिक गेट करायचा गाईज, लक्षात घ्या. आता तुम्ही कुठलाही डेटा स्टॅटिक क्रिएट करू शकत नाही, ओके, करायचा नसतो जनरली. मग कुठला डेटा स्टॅटिक क्रिएट करायचा, जो डेटा सगळ्या ऑब्जेक्टमध्ये कॉमन असेल. जसं की 2000 स्टुडंटमध्ये कॉमन काय आहे, तर 2000 स्टुडंटमध्ये कॉलेज नेम हे काय कॉमन आहे, एकाच कॉलेजचे सगळे स्टुडंट आहेत, तर कॉलेज नेम इज ए सेम थिंग फॉर ऑल. ओके, सो त्यासाठी आपण काय करणार, इकडे एक मेमरी एरिया असेल. हा कुठला मेमरी एरिया असेल, सो यू कॅन से स्टॅटिक मेमरी एरिया. तर हा स्टॅटिक मेमरी एरिया, या स्टॅटिक मेमरी एरियामध्ये काय सगळे स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट होते, स्टोअर होतील. ओके, सो स्टॅटिक मेमरी एरिया आपण याला नाव दिलेलं आहे असं. ठीक आहे, या स्टॅटिक मेमरी एरियामध्ये काय होईल, तुमचं जे काय स्टॅटिक व्हेरिएबल आहे ते स्टॅटिक व्हेरिएबल कुठे स्टोअर होईल, तुमच्या स्टॅटिक मेमरी एरिया. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे स्टॅटिक व्हेरिएबल काय, कॉलेज नावाचं तुमचं व्हेरिएबल कसं आहे, स्टॅटिक आहे. सो ते कॉलेज व्हेरिएबल कुठे स्टोअर होईल गाईज, इकडे. तर हे कॉलेज नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट होईल इकडे. कॉलेज नेम, सो आता आपल्याला काय करायचं, कॉलेज नेम टाकायचं, जसं MIT पुणे सपोज इज युअर कॉलेज. सो हे कॉलेज नेम. आता हे कॉलेज नेम S1चं पण सेम आहे आणि S2चं पण सेम आहे. सो त्याला आपण काय केलं, स्टॅटिक केलं. तर स्टॅटिक केल्यामुळे ते काय झालं, या ऑब्जेक्टमध्ये मेमरी अलोकेट न करता, या इनसाइड ऑब्जेक्टमध्ये न येता, म्हणजे हे जे असतं S1 स्टोअर इन टू हिप, S2 न्यू कीवर्डनी स्टोअर केलेला आहे, क्रिएट केला आहे. तो न्यू कीवर्डनी क्रिएट केला म्हणजे तो पण काय केला जाईल गाईज, हिपमध्ये स्टोअर केला जाईल. आणि हे कसं आहे, स्टॅटिक आहे. सो स्टॅटिक असल्यामुळं काय होईल, स्टॅटिक मेमरी एरियामध्ये स्टोअर केलं जाईल. आणि S1ला ज्यावेळेस कॉलेजची नीड असते, कॉलेज शो करायचं असते S1ला, किंवा कॉलेजबद्दल काही इन्फॉर्मेशन गेट करायची, तर S1 यूज दिस पर्टिक्युलर ओके स्टॅटिक मेमरी. अँड S2ला ज्यावेळेस कॉलेज शो करायचं आहे, S2 ऑल्सो गोइंग टू यूज सेम मेमरी एरिया. क्लिअर आहात गाईज. जसं की तुम्ही आहात आणि तुमच्या घरी तुमचे सपोज ओके तुमचा भाऊ आहे. ओके, सो तुम्ही दोघं जण आहात तुमच्या घरात, तुम्ही आणि तुमचा भाऊ. सो तुम्हाला तुमच्या भावाला काय करायचं आहे, पाण्याची बॉटल घ्यायची जी फ्रीजमध्ये आहे, तर तो पण काय करणार, सेम फ्रीजमध्ये यूज करणार, आणि तुम्ही पण काय करणार, सेम फ्रीजचा यूज करणार तुमच्या घरामध्ये. क्लिअर आहात गाईज. येस सर. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं, तुमचं बाकीच्या गोष्टी असतील, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, तुमचा ID, ओके, जसं पॅन कार्ड नंबर असेल, आधार कार्ड नंबर असेल, ते सगळं वेगळं असेल. पण तुमच्यात कॉमन काय, तुमच्यात कॉमन आहे फ्रीज. क्लिअर आहात गाईज. येस सर. सो स्टॅटिक म्हणजे काय कळालं तुम्हाला, स्टॅटिक मेमरी कशी स्टोअर केली जाते. हो. आता या केसमध्ये बघा, आपल्याकडे स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट केलं जे की कॉलेज नेम नावाचं आहे. यामध्ये S1 आणि S2 साठी वेगवेगळी मेमरी न क्रिएट करता काय झाली, एकाच ठिकाणी मेमरी क्रिएट झाली, दॅट इज वॉट स्टॅटिक मेमरी एरियामध्ये. आणि दोघे पण काय करतात, सेम मेमरी रेफर करत आहेत, सेम मेमरी यूज करत आहेत. क्लिअर आहात गाईज तुम्ही इकडे. हो सर. ओके, सो दॅट इज वॉट यूज ऑफ स्टॅटिक विथ व्हेरिएबल. सो स्टॅटिक व्हेरिएबल कधी यूज करणार तुम्ही, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की बाबा आपल्याकडे सेम इन्फॉर्मेशन आपल्या ऑब्जेक्टमध्ये रिपीट होते. सो रिपीट करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, त्याला स्टॅटिक क्रिएट करून त्याला एकाच ठिकाणी स्टोअर करून मेमरी सेव्ह करू शकता. सो दिस इज द यूज ओके टू सेव्ह युअर मेमरी. मेमरी सेव्ह करण्याचा एक वेगळा एक तुम्ही काय म्हणू शकता, वे आहे असं म्हणू शकता. क्लिअर आहात. येस सर. ओके, आता याचं कॅरी फॉरवर्डनेस म्हणजे काय. आता कॅरी फॉरवर्डनेस म्हणजे काय, तर लक्षात घ्या, S1नी जर याला ॲक्सेस केलं आणि S1नी रीड केली तर तुम्हाला MIT पुणे मिळणार. S1नी ह्याला रीड केल्यानंतर तुम्हाला S1ला कळलं की यार MITमध्ये हे IT जे आहे ते स्मॉल केसमध्ये झालेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे, त्याला कॅपिटल केसमध्ये करायला पाहिजे. सो तो काय करणार गाईज, इकडे व्हॅल्यू अपडेट करणार. ओके, सो त्याला मिळाली होती MIT पुणे. कसं मिळालं होतं गाईज, ओके, MITचं M कॅपिटल होतं, बट I कसं होतं, I आणि T स्मॉल केसमध्ये होतं. पण याला माहिती आहे की आपल्याला MIT जे आहे तो MIT असं कॅपिटल असलं पाहिजे. ओके, तर त्यांनी काय केली, ही व्हॅल्यू अपडेट केली. आता यांनी ज्या वेळेस अपडेट केली, ओके, अपडेट केल्यानंतर S2ने जर ती व्हॅल्यू यूज केली तर काय होईल, त्याला अपडेटेड व्हॅल्यू मिळेल की पहिल्याचीच व्हॅल्यू मिळेल, ओल्ड व्हॅल्यू. what it will get the updated one. Clear आहात guys. that is means of carry forward. म्हणजे एका ऑब्जेक्टनी ओके
मॅनेज केलेला डेटा किंवा प्रोसेस केलेला डेटा असेल तुमचा स्टॅटिक डेटा, मग त्याने रीड केला तरी काही इश्यू येणार नाही. पण अपडेट वगैरे क्रिएट केला असेल त्या डेटाला, तर तेच अपडेटेड डेटा S1नी अपडेटेड केलेला डेटा S2ला मिळेल, S3ला मिळेल, S4ला मिळेल. जेवढे ऑब्जेक्ट असतील तेवढ्या ऑब्जेक्टला मिळेल. जसं की एक्झाम्पल झालं, तुमच्या घरात फ्रीज आहे. फ्रीजमध्ये तुम्ही काय करता, सपोज तुम्ही बाहेर सकाळी काय केलात, जॉगिंगला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की घरात दूध लागतं. सो येताना एक दुधाचं पॅकेट घेऊन आलात आणि आणून फ्रीजमध्ये ठेवलं. 1 लिटर दूध तुम्ही फ्रीजमध्ये आणून ठेवलेलं आहे. सो ओके, तुमच्याच नंतर तुमचे वडील, ओके सपोज तुमचे फादर काय केलेत, तुमचे ओके वडील पण काय केले तुमचे, ओके जॉगिंगला गेलेले आहेत. सो तुमचे फादर पण तुमचे काय केले, जॉगिंगला गेलेत. येताना त्यांना पण वाटवलं की यार दूध घेऊन गेलं पाहिजे. सो त्यांनी पण 1 लिटर दूध घेतलं आणि फ्रीज ओपन केल्यानंतर त्याला काय, त्यांना किती मिळेल, दूध मिळेल की नाही फ्रीजमध्ये जे तुम्ही ठेवलेलं आहे ते, राईट. ऑलरेडी 1 लिटर दूध त्यांना मिळणार आहे. त्यांनी ठेवल्यानंतर त्याचा काउंट काय होईल, 2 लिटर होईल. आणि मम्मी पण तुमची काय गेली, ओके मम्मीला पण वाटलं की यार ओके सकाळी दूध लागणार आहे. सो मम्मी पण बाहेर गेली आणि बाहेरून येताना काय केलं, मम्मीनं पण एक दुधाचं पॅकेट घेऊन आलेलं. ओके, सो दुधाचं पॅकेट आणलं, फ्रीज ओपन केलं, तर मम्मीला काय मिळेल, काउंट 2 मिळेल. जो 2 काउंट कोणी अपडेट केला आहे, तुमच्या ओके वडिलांनी अपडेट केलेला आहे. सो ज्यावेळेस तुमच्या वडिलांनी तो काउंट अपडेट केलेला आहे, तोच काउंट तुमच्या मम्मीला मिळणार आहे. सो मम्मीनं म्हटलं ठीक आहे, नो इश्यू. सो मम्मीनं त्यांचे 1 लिटरची जी ओके दुधाची पिशवी होती ती फ्रीजमध्ये ठेवली. तर तिचं फ्रीजमध्ये काउंट किती झाला आता, 3 लिटर. सो दॅट इज वॉट कॅरी फॉरवर्डनेस. एका ऑब्जेक्टनी जर व्हॅल्यू अपडेट केली तर ती अपडेटेड व्हॅल्यू दुसऱ्याला मिळेल, दुसऱ्यानी केलेली तिसऱ्याला मिळेल, तिसऱ्यानी केली त्याच्यानंतर जर चौथा ऑब्जेक्ट जर यूज करत असेल त्या व्हॅल्यूला, तर चौथ्याला तिसऱ्यानी अपडेट केलेली व्हॅल्यू मिळेल. किंवा ॲज इट इज व्हॅल्यू असेल तर ती ॲज इट इज व्हॅल्यू पुढे कंटिन्यू केली जाईल. क्लिअर आहात काहीच, कॅरी फॉरवर्डनेस म्हणजे काय. सो या गोष्टी तुम्हाला स्टॅटिक व्हेरिएबलबद्दल कळायला पाहिजे. सो क्लिअर आहात तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबलबद्दल. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टॅटिक व्हेरिएबल आहे, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डेटा जो कॉमन डेटा आहे त्याला कॉमन ओके स्टॅटिक एरिया और कॉमन मेमरी एरियामध्ये स्टोअर करू शकता आणि तुमची मेमरी सेव्ह करू शकता. सो यासाठी आपण स्टॅटिक ओके डेटा यूज करू शकतो, स्टॅटिक व्हेरिएबलचा यूज करू शकतो. सो आय होप तुम्हाला कळालेलं आहे. कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. गर्ल्स, नो सर. ओके फाईन, ठीक आहे. सो गाईज आपण आता ते इकडे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूया. सो जे काही तुमचं कॉलेज आहे, सो कॉलेज तुम्हाला प्रत्येक वेळेस न गेट करता तुम्ही काय करू शकता, इकडे स्टॅटिकली त्याला मेमरी अलोकेट करू शकता. सो दॅट इज वॉट MIT पुणे. आपण हे कॉलेज अलोकेट केलं. आता तुम्हाला माहिती आहे की कॉलेज तुम्हाला गेट करण्याची गरज नाही आहे. सो तुम्ही इकडून कॉलेज रिमूव्ह केलं तरी नो प्रॉब्लेम गाईज. यात आता तुम्हाला इकडे काही इश्यू येणार नाही. सो कॉलेज गेट करायची गरज आहे का तुम्हाला आता, मग नो, राईट. सो तुम्हाला मग 1 ऑब्जेक्ट क्रिएट करा तुम्ही आणि तुमचे 10 ऑब्जेक्ट क्रिएट करा, नो इश्यू. बाकीचा डेटा तुमचा रिपीट होईल, पण कॉलेजचा जो डेटा आहे तो सगळे ऑब्जेक्ट मिळून काय करतील, कॉमनली यूज करतील. क्लिअर आहात गाईज तुम्ही. अजून दुसरी गोष्ट तुम्हाला एक लक्षात घ्यायची आहे, जो स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट करता, स्टॅटिक व्हेरिएबल विल वर्क इन स्टॅटिक एरिया ॲज वेल ॲज इन नॉन स्टॅटिक एरिया. म्हणजे काय, तुम्ही जर स्टॅटिक मेथड क्रिएट केलात, स्टॅटिक मेथडमध्ये स्टॅटिक ब्लॉकमध्ये सुद्धा स्टॅटिक व्हेरिएबल यूज असतं आणि तुमच्या नॉर्मल मेथडमध्ये सुद्धा स्टॅटिक व्हेरिएबल यूज करू शकता. बघा इकडे स्टॅटिक व्हेरिएबलचा यूज होते प्रिंट पर्पजसाठी. सो तुम्हाला काही इकडे प्रॉब्लेम येणार नाही. सो क्लिअर आहात गाईज तुम्ही. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आपल्याकडे स्टॅटिक मेथड आहे, दॅट इज वॉट मेन मेथड. आणि मेन मेथडला स्टॅटिक का क्रिएट करतात हे पण माहिती आपल्याला आपण डिस्कस केलेलं आहे. क्लिअर आहात गाईज तुम्ही याबद्दल सुद्धा. ओके. सो गाईज लक्षात घ्या, आता स्टॅटिक आपण व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे कॉलेज नेम नावाचं. सो आय विल एक्झिक्यूट इट. जसं तुम्ही त्याला स्टॅटिक केलं, याचा फॉन्ट बघा थोडासा चेंज झालेला आहे. याच्या फॉन्टमध्ये आणि याच्या फॉन्टमध्ये तुम्हाला डिफरन्सेस ओके जाणून येतील. सो आपण ऑलरेडी व्हॅल्यू दिलेली आहे. मी रन करतो. इकडे रन केल्यानंतर बघा ID, नेम आणि मोबाईल नंबर 3च आपल्याला ओके डेटा एंटर करायचा. ID इज वॉट 1001 ID दिला. नेम राहुल इज द नेम अँड मोबाईल नंबर इज वॉट, हा मोबाईल नंबर दिला. एंटर केलं गाईज. सो चेक करा इकडे SID 101
राहुल मोबाईल नंबर आणि त्याचसोबत तुम्हाला कॉलेज नेम पण मिळालेला आहे प्रॉपरली. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Yes, sir. ओके. सो आता जसं तुम्ही एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे असं सेम वेने तुम्ही काय करा ह्याचा दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. सो स्टुडंट S2 इक्वल टू न्यू स्टुडंट. आता न्यू म्हणजे आता हे स्टुडंट पुन्हा कुणाला मेमरी अलोकेट करेल? स्टुडंट कन्स्ट्रक्टर. सो इट विल अलोकेट मेमरी फॉर ID, नेम अँड मोबाईल नंबर, नॉट फॉर युअर ओके कॉलेज नेम. कारण कॉलेज नेमला मेमरी कोण अलोकेट करून देईल? स्टॅटिक कीवर्ड थ्रू त्याला मेमरी अलोकेट होईल कंपायलेशन टाईमला. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Yes, sir. ओके. सो यावेळी आता तुम्ही लक्षात घ्या तिथं डायरेक्टली कॉलेजला तुम्ही काय केलं आहे असं हे इथं प्रिंट केलेलं आहे. सो त्या ठिकाणी तुम्ही असं पण करू शकता. स्टुडंट कॉलेजमध्ये स्टुडंट क्लासमध्ये कॉलेज नेम आहे. सो यू कॅन यूज स्टुडंट डॉट कॉलेज नेम. सो हे का यूज करायचं असं? कारण स्टॅटिक डेटा हा क्लास लेवल एरियामध्ये मेमरी अलोकेट करतो म्हटलं होतं तुम्हाला मी. सो क्लास लेवल एरियामध्ये जर मेमरी अलोकेट करत असेल सो तुम्ही त्याला क्लास नेम डॉटनी कॉल करू शकता गाईज. क्लिअर आहात? Yes, sir. जर हेच तुम्ही मोबाईल नंबरला इकडे चेक केलात तर बघा काय होतं. मोबाईल नंबरला ते अलाऊ केलं नाही तुम्हाला. क्लिअर आहात? Yes, sir. का? कारण मोबाईल नंबर स्टॅटिक आहे का? नाही. सो तो क्लास लेवल एरियामध्ये स्टॅटिक एरियामध्ये मेमरी अलोकेट करतो का? तर नाही. हा कुठे मेमरी अलोकेट करतो? सो इट विल अलोकेट मेमरी इनसाइड युअर ओके ऑब्जेक्ट मीन्स वॉट हीप एरियामध्ये मेमरी अलोकेट करतो. सो तो हीप एरियाची मेमरी ऑब्जेक्टनी कॉल केली जाते. क्लिअर आहात गाईज? Yes, sir. सो तुम्ही इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही तर ऑब्जेक्ट म्हणजे धिस कीवर्ड असतो. काल आपण स्टोअर केला आहे. धिस कीवर्ड इज गोइंग टू रिप्रेझेंट करंट क्लास करंट ऑब्जेक्ट. सो ह्या धिस डॉट मोबाईल नंबर करू शकता आणि तेच जर धिस तुम्ही इकडं यूज केलं तर चेक करा काय होतं. ते तुम्हाला इकडे अलाउ तर करतोय पण तो काय करतोय वॉर्निंग देतोय. काय वॉर्निंग देतोय बघा? द स्टॅटिक फील्ड स्टुडंट डॉट कॉलेज. बघा तो काय म्हणतो? स्टुडंट डॉट कॉलेज नेम शुड बी ॲक्सेस इन स्टॅटिक वे. कशा वेनी ॲक्सेस केलं पाहिजे? त्याला स्टॅटिक वेनी ॲक्सेस केलं पाहिजे. सो ऑब्जेक्ट वेनी ॲक्सेस करणं चुकीचं आहे तो असं म्हणत आहे. क्लिअर आहात गाईज तुम्ही? हो, sir. ओके. सो आय विल मेक इट लाईक दॅट. सो तुम्हाला जर स्टुडंट नको पाहिजे असेल तर नॉर्मली पण कॉल करू शकता. असं काही प्रॉब्लेम नाही कारण एकाच क्लासमध्ये तो डेटा आहे. सो इट विल कॉल नॉर्मली. जर तुम्हाला ओके ॲज अ स्टॅटिक वेनी कॉल करायचं असेल सो स्टुडंट डॉट कॉलेज, ज्याने की तुम्हाला कळेल की हे पर्टिक्युलर कॉलेज नेम नावाचं व्हेरिएबल कसं आहे स्टॅटिक व्हेरिएबल आहे. सो जिकडे पण तुम्हाला काहीच लक्षात घ्या कॉलेज क्लास नेम डॉट ऑपरेटर जर दिसलं तुम्हाला तर लक्षात घ्यायचं की हे कन्फर्म काय आहे स्टॅटिक डेटा आहे. ओके. क्लिअर आहात? Yes, sir. ओके. जसं S1 साठी आपण मेमरी अलोकेट केली तशीच S2 साठी पण केली आणि S2 साठी पण आपण काय करूया डेटा गेट करूया. सो गेट स्टुडंट डेटा S2 डॉट शो स्टुडंट डेटा. ओके. सो आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट झालेत. सो S1 SID नेम आणि मोबाईल नंबरला S1 साठी पण मेमरी अलोकेट होईल आणि S2 साठी पण सेपरेट मेमरी अलोकेट होईल. प्रत्येकाच्या 2-2 कॉपीज होतील पण लक्षात घ्या ओके कॉलेज नेमची सिंगल कॉपी मेंटेन होईल. का? कारण तो कसा आहे स्टॅटिक आहे. आता कुणाला काय वाटतं मी जर याला स्टॅटिक नाही केलं तर काय होईल? तरीसुद्धा हे सेमच वर्क होईल. पण लक्षात घ्या गाईज जर तुम्ही स्टॅटिक क्रिएट केलं नाही तर तो पार्ट होईल तुमच्या ऑब्जेक्टचा. सो इट विल अलोकेट मेमरी इनसाइड युअर ऑब्जेक्ट मीन्स वॉट याला सुद्धा काय होईल मल्टिपल टाइम्स मेमरी अलोकेट होईल. फक्त तुम्ही काय करताय याला मेमरी ओके याला डेटा जो आहे स्टॅटिक डेटा इथं म्हणजे ओके तुम्ही डायरेक्टली मेमरी अलोकेट डेटा अलोकेट केला आहे युजरकडनं गेट करत नाही आहे. सो जर तुम्ही असं केलं तर ह्याच्यासुद्धा जेवढे नंबर ऑफ ऑब्जेक्ट आहे तेवढे नंबर ऑफ ओके कॉपीज क्रिएट होतील. क्लिअर आहात? हो, sir. ओके. सो जर स्टॅटिक करायचं असेल तर स्टॅटिक कीवर्ड त्याला यूज करावा लागेल. ओके. सो हा झाला स्टॅटिक. आता यामध्ये आपण रन करून बघू परत ऑब्जेक्टचं मेमरी अलोकेट करणार केलेली आहे. सो S1 ला मेमरी अलोकेट झालेली आहे गाईज. सो S1 साठी काय करणार डेटा देणार आपण राहुल मोबाईल नंबर टाकायचा त्याचा मोबाईल नंबर एंटर केला आणि लक्षात घ्या गाईज लगेचच काय झालं गाईज इकडे त्याचा डेटा एंटर झाला. हा डेटा आपण एंटर केलेला डेटा आहे ओके आणि हा डेटा स्टॅटिक आहे इकडे मोबाईल कॉलेज नेम. क्लिअर आहात तुम्ही? सो Yes, sir. ऑब्जेक्ट 2 साठी आणि हे बघा हे झाला तुमच्या ऑब्जेक्ट 2चा डेटा अँड ऑब्जेक्ट 2चं सुद्धा नाव काय MIT पुणे.
क्लिअर आहात तुम्ही गाईज? हॅलो. Yes, sir. Okay, so this is what about static variable. Okay, so what about next concept is what static variable झाल्यानंतर static method. आता स्टॅटिक मेथड कसं क्रिएट करायचं हे जर बघितलं तुम्ही, ओके, कुठल्याही व्हेरिएबलला जर स्टॅटिक क्रिएट करायचं असेल, मग तो स्ट्रिंग असेल, इंटिजर असेल, फ्लोट असेल किंवा कुठलाही ऑब्जेक्ट असेल, जसं स्कॅनर असेल किंवा एखादा कॉलेजचा ऑब्जेक्ट असेल, स्टुडंटचा ऑब्जेक्ट असेल, सो यू कॅन मेक इट ॲज अ स्टॅटिक बाय युझिंग स्टॅटिक कीवर्ड. सो इट विल बिहेव लाईक दॅट. ओके, सो आता स्टॅटिक मेथड क्रिएट करायचं असेल तर काय, सो जस्ट क्रिएट ए स्टॅटिक मेथड. नॉर्मल मेथड क्रिएट करायचं, त्याला फक्त स्टॅटिक हा कीवर्ड प्रिसीड करायचा आहे त्याला. ओके, तो कसा करायचा, सो नॉर्मल मेथड आपण कसं क्रिएट करतो, सो सपोज पब्लिक वॉइड आणि आपलं मेथड काय आहे, ॲड नावाचं मेथड आहे, हे मेथड झालं नॉर्मल क्रिएट. ह्याला कॉन्क्रीट मेथड असं म्हणत असतो, जे की नॉन स्टॅटिक मेथडसुद्धा आपण याला म्हणतो. जर तुमच्या मेथडला कुठल्याही मेथडला तुम्हाला स्टॅटिक क्रिएट करायचं असेल, सो जस्ट गाईज यूज स्टॅटिक कीवर्ड. इकडे पण स्टॅटिक कीवर्डचा यूज करू शकता तुम्ही अशा वेळी. अदरवाईज गाईज तुम्ही काय करू शकता, ओके, हा जो कीवर्ड आहे इकडे न यूज करता तुम्ही याला पब्लिक नंतर सुद्धा यूज करू शकता अशा वेळी. सो दॅट इज वॉट सेम थिंग. क्लिअर आहात गाईज? दोन्ही पण काय आहेत, मॉडिफायर आहेत, त्याला सिक्वेन्स चेंज करू शकता. पब्लिक इज ऑल्सो मॉडिफायर, स्टॅटिक इज ऑल्सो मॉडिफायर. सो त्याचा सिक्वेन्स मॅटर करणार नाही. क्लिअर आहात गाईज तुम्ही? हो सर. सो दिस इज द वे टू क्रिएट ए स्टॅटिक मेथड. आता जर कुठलं मेथड स्टॅटिक क्रिएट केलं, सो काय तर गाईज लक्षात घ्या, फर्स्ट इज वॉट, स्टॅटिक मेथड क्रिएट करण्यासाठी स्टॅटिक कीवर्डचा यूज करणार. दुसरी गोष्ट काय, स्टॅटिक कीवर्ड जर यूज केला तर मेमरी कंपायलेशन टाईममध्ये अलोकेट होईल, मेमरी त्याला क्लास लेवल एरियामध्ये मेमरी अलोकेट केली जाईल, ही दुसरी गोष्ट आली. तिसरी गोष्ट काय, सिंगल कॉपी मेंटेन होईल. आणि चौथी गोष्ट काय, तुम्ही याला पण क्लास नेम डॉटनी कॉल करू शकता. क्लिअर आहात गाईज? सो नो नीड टू कॉल युअर स्टॅटिक मेथड विथ ऑब्जेक्ट डॉट. त्याला कसं कॉल करणार, प्रॉपर वे काय त्याचा कॉल करण्याचा, क्लास नेम डॉट इज द प्रॉपर वे टू कॉल युअर स्टॅटिक मेथड. क्लिअर आहात? Yes, sir. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय की स्टॅटिक मेथड क्रिएट का करायचं आणि कधी करायचं. सो गाईज लक्षात घ्या, स्टॅटिक मेथड क्रिएट का करायचं, ज्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की माझा असा काही कोड आहे माझ्याकडे जो खूप इम्पॉर्टंट आहे, त्या कोडला मला कधी मेमरी अलोकेट केली पाहिजे, प्रोग्राम रन होण्याच्या आधी, म्हणजे कंपाईल होतानाच मेमरी अलोकेट झाली पाहिजे. जसं तुमचं मेन मेथड आहे, मेन मेथडला तुम्हाला माहिती आहे मेन मेथडशिवाय प्रोग्राम एक्झिक्यूट होणारच नाही आहे. सो स्टार्टिंग पॉईंट मेन मेथड असतो, सो त्याला मेमरी अलोकेट झाली पाहिजे प्रोग्राम रन होण्याच्या आधी. सो त्याला आपण काय करत असतो, स्टॅटिक क्रिएट करत असतो. त्याच वेळी तुम्हाला जर माहिती असेल, तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पक्की असेल तुमच्याकडे, तुम्हाला जर रिक्वायरमेंट तशी असेल तुमची की प्रोग्राम रन होण्याच्या आधीच माझा पर्टिक्युलर डेटा हा मेमरीमध्ये अवेलेबल असला पाहिजे, so at that time you can create particular variable as a static and you can keep that type of data into static method. Clear आहात guys तुम्ही? Yes, sir. ओके. आणि दुसरी इकडं अजून एक यूज केस काय होऊ शकते, तुम्हाला काय असतो, तुमचं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनमध्ये 100 युजर आहेत आणि 100 युजरला सेम इन्फॉर्मेशन लागणार आहे, त्यात काहीच चेंजेस होणार नाही आहे, पण ती इन्फॉर्मेशन लागणार आहे म्हणजे लागणार आहे, 101% ती इन्फॉर्मेशन लागणार आहे. तर अशा वेळेस तुम्ही मेमरी रनटाईम मेमरी अलोकेट न करता ती जी इन्फॉर्मेशन आहे 100 युजरला कॉमन इन्फॉर्मेशन आहे, तशी इन्फॉर्मेशन स्टॅटिक मेथडमध्ये ठेवून तुम्ही ती इन्फॉर्मेशन 100 युजर आहेत त्यांना शेअर करू शकता. सो इट विल बी बेटर अप्रोच टू शेअर सच टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. क्लिअर आहात गाईज? when we have to create the method. Clear इतकं guys? यामध्ये आणखीन एक तुम्हाला गोष्ट लक्षात घ्यायची जी की खूप इम्पॉर्टंट आहे, आपण प्रॅक्टिकली पण बघू. ओके, स्टॅटिक static method works only on static data.
आता याचं काय मिनिंग आहे, तर यामध्ये स्टॅटिक मेथडमध्ये गाईज लक्षात घ्या, तुमचे जे ग्लोबल ऑब्जेक्ट असतात नॉर्मली क्रिएट केलेले, जसे की आता तुम्हाला मी इकडे दाखवतो. ओके, हे जे SID आहे, तुमचं नेम आहे, मोबाईल नंबर आहे, हे जे व्हेरिएबल आहेत कसे आहेत, नॉर्मल व्हेरिएबल आहेत, जे की ग्लोबल व्हेरिएबल म्हणून आपण इंडिकेट करतो. हे स्टॅटिक नाही आहेत. जर तुम्ही एखादं मेथड स्टॅटिक क्रिएट केलं तर गाईज लक्षात घ्या, स्टॅटिक मेथडमध्ये हे व्हेरिएबल अलाउड नसणार आहेत. क्लिअर आहात गाईज तुम्ही? हॅलो, हॅलो गाईज, हॅलो, क्लिअर आहात? हॅलो, हॅलो, आवाज येतोय, ऐकायला येतोय? हॅलो, हुआ शेअर राईट? अजून नाही झालं. चेक करा बरं. नाही, शेअरही नाही आहे शायद. झाले का? दिसते का रे? इक्लिप्स दिसतंय? हेलो, ओके, चलो ठीक है. सो स्टैटिक मेथड कैसे बनाते हैं ये भी देखा. अब हम ये देखेंगे कि ये कैसे वर्क होता है. सो हाउ इट विल वर्क, राइट. सो ये चीज़ देखेंगे हम यहाँ पे प्रैक्टिकली. तो इसलिए हमने यहाँ पे एक पैकेज भी क्रिएट किया है, ओके, कॉम डॉट मेथड, जहाँ पे हम स्टैटिक मेथड को हम ओके प्रैक्टिकली करके देखेंगे. तो हम यहाँ पे क्लास क्रिएट करते हैं यहाँ पे. सो क्लास कुछ भी करते हैं, जैसे कि ऑपरेशन, एक ऑपरेशन नाम की क्लास क्रिएट किया मैंने यहाँ पे. ओके, सो यहाँ पर हम क्या करेंगे गाइज, अभी आपको जो भी वेरिएबल क्रिएट करना है, जैसे कि मैं एक वेरिएबल क्रिएट करता हूँ, ए नाम का नॉर्मल वेरिएबल है, इसको 10 वैल्यू प्रोवाइड करता हूँ, यहाँ पे असाइन किया मैंने इसको, राइट. आफ्टर दैट मैं यहाँ पे एक बी नाम का वेरिएबल क्रिएट करता हूँ एंड दैट वैल्यू इज वॉट, यहाँ पे 20. सो ये वैल्यू यहाँ पे तो वर्क होगी. और यहाँ पे एक मैं मेथड क्रिएट करूँगा, यहाँ पे पब्लिक वॉइड ऐड नाम का मेथड क्रिएट करता हूँ यहाँ पे. सो ये ऐड मेथड हो गया. यहाँ पे ऐड मेथड जैसे हो गया, यहाँ पे मुझे क्या करना है, दोनों का एडिशन प्रिंट करना है. सो मैं यहाँ पे ओके सी नाम का वेरिएबल क्रिएट करता हूँ, ए प्लस बी, यहाँ पे एडिशन हो गया और इसको प्रिंट करना है मुझे. सो जस्ट मैं यहाँ पे प्रिंट कर सकता हूँ इसको, सी को. सो ए एडिशन कोलन प्लस सी, तो ये प्रिंट हो जाएगा. इसको रन करना है गाइस, आप लोगों को पता है. सो मेन मेथड रिक्वायर्ड होगा. मेन मेथड स्टैटिक होता है और इसको अगर रन करना है इस मेथड को, तो आपको ऑपरेशन का ऑब्जेक्ट क्रिएट करना पड़ेगा. ओपी नाम से ऑब्जेक्ट क्रिएट करते हैं, न्यू कीवर्ड से उसको मेमोरी एलोकेट कर लेंगे यहाँ पे. ओपी डॉट ऐड, ये नॉर्मली आपको इसको इस तरीके से कॉल करना होता है. क्लियर होगा इस यहाँ तक आप लोग? नॉर्मल सा प्रोग्राम है काफ़ी. ओके, सो इसको मैं रन करूंगा. सो गाइज आपको पता है 10 और 20 का एडिशन होकर आपको एडिशन इक्वल टू 30 एज इट इज़ मिल रहा है. यहाँ पे ना स्टैटिक वेरिएबल है ना स्टैटिक मेथड है यहाँ पे. तो अभी यहाँ पे मैं क्या करता हूँ, स्टैटिक मेथड क्रिएट करता हूँ. जैसे ऐड मेथड है नॉर्मली, उसी तरीके से ओके सब नाम का मेथड क्रिएट करता हूँ. अभी देखो मैं यहाँ पे सब मेथड जस्ट ओके अंडरस्टैंडिंग के लिए लिख रहा हूँ. यहाँ पे आपको कोई भी मेथड आपको स्टैटिक बना सकते हो, जिस भी नाम से बनाना है आपको. जैसे नॉर्मल मेथड बनाया जाता है वैसे ही स्टैटिक मेथड बनाया जाता है. और स्टैटिक मेथड को अगर बनाना है आपको, तो जस्ट गाइज आपको इस तरीके से स्टैटिक कीवर्ड का यूज उसके सामने करना है यहाँ पे. तो ये हो गया आपका स्टैटिक मेथड. और जैसे कि मैंने बोला था, स्टैटिक मेथड क्या होता है, पहली बात ये मेमोरी अलोकेट करेगा कंपाइलेशन समय में. दूसरी चीज़ ये क्या करेगा, सिंगल कॉपी मेंटेन करेगा. तीसरी चीज़ ये मेमोरी कहाँ पे स्टोर करता है, तो स्टैटिक एरिया में, क्लास लेवल एरिया में मेमोरी अलोकेट करता है, जिसको कॉमन एरिया भी बोला जाता है, उसमें मेमोरी अलोकेट करता है. ओके, चौथी चीज़ ये क्या करेगा, ओनली वर्क्स ऑन स्टैटिक डेटा. तो अभी इसका मीनिंग क्या है ये भी आपको समझ में आएगा.
और चौथी चीज़ यहाँ पे मैं आपको ये बताऊंगा कि गाइज याद रखो, इसको क्लास नेम से कॉल किया जाता है, ना कि गाइज आपको ऑब्जेक्ट नेम से कॉल किया जाएगा, क्योंकि ये ऑब्जेक्ट के अंदर से मेमोरी एलोकेट नहीं करता है, ये क्लास के अंदर, क्लास एरिया के अंदर ये मेमोरी एलोकेट करता है। यहाँ तक सब लोग क्लियर है गाइज? ओके, सो अभी यहाँ पे अगर मैं ट्राई करूँगा सेम तरीके से, ये एडिशन का जो कोड है मैं कॉपी करने की कोशिश करता हूँ और यहाँ पे सिंपल गाइज पेस्ट करता हूँ। एंड गाइज आप चेक कर सकते हो ए को भी इशू आ रहा है, यहाँ पे एक्सेप्शन आ रहा है। ओके, ए को यहाँ पे देखो, कैन नॉट मेक ए स्टैटिक रेफरेंस टू नॉन स्टैटिक फील्ड ए। मतलब क्या हो रहा है, ये जो ए है ग्लोबल वेरिएबल है, नॉन स्टैटिक है, आप उसका यूज स्टैटिक मेथड में या स्टैटिक कॉन्टेक्स्ट कहा जाता है इसको, सो स्टैटिक एरिया भी कहा जाता है, तो स्टैटिक कॉन्टेक्स्ट में यूज नहीं कर सकते हो। स्टैटिक कॉन्टेक्स्ट में क्या होना चाहिए, एक तो आप क्या करो, एक तो आप इसके लिए लोकल डेटा क्रिएट करो, लोकल डेटा वर्क होगा। अदरवाइज आपको पता है कि ये वेरिएबल स्टैटिक मेथड में, मेन मेथड में भी नहीं करेंगे वर्क, क्योंकि ये भी स्टैटिक है ऑब्वियसली। तो इसके लिए एक तो क्या करना पड़ेगा, एक तो स्टैटिक वेरिएबल क्रिएट करने पड़ेंगे, अदरवाइज जो भी वेरिएबल क्रिएट करने हैं वो इनसाइड मेथड क्रिएट करने पड़ेंगे। क्लियर होगा इस यहाँ तक आप लोग? ये समझ में आया कि स्टैटिक मेथड वर्क्स ओनली ऑन स्टैटिक डेटा और स्टैटिक कॉन्टेक्स्ट, नॉन स्टैटिक डेटा नॉट गोइंग टू वर्क इन स्टैटिक कॉन्टेक्स्ट, राइट? सो ये चीज़ कहा जाता है। तो अभी गाइज अगर आप इसको इंटीजर के सामने स्टैटिक बनाओगे तो वो यहाँ पे भी काम करेगा, यहाँ पे भी काम करेगा, बट हर एक वेरिएबल को तो हम स्टैटिक नहीं बनाते हैं। अभी ये वेरिएबल को मुझे क्या चाहिए था, ये वेरिएबल जो है मुझे कैसे बनाने चाहिए थे, ये वेरिएबल ऑब्जेक्ट के लिए बनाने चाहिए थे, तो मैंने ऑब्जेक्ट के लिए ये वेरिएबल ग्लोबली नॉर्मली बना दिए। बट मुझे कुछ वेरिएबल ऐसा चाहिए सपोज जो कि स्टैटिक चाहिए, तो मैं यहाँ पे स्टैटिक बना सकता हूँ। बट स्टैटिक बनाना है तो यहाँ पे भी स्टैटिक का यूज़ करना पड़ेगा, स्टैटिक। ओके, जैसे कि मैं यहाँ पे p नाम का वेरिएबल बनाता हूँ, इसका वैल्यू मैं 100 देता हूँ यहाँ पे। सो p नाम का वेरिएबल मैं यहाँ पे गाइज आराम से यूज़ कर सकता हूँ विदाउट एनी इशू। सो इसके जैसे कि ओके p किया यहाँ पे, ओके चलो ठीक है, यहाँ पे क्या करते हैं, x करते हैं, XYZ करते हैं। तो x यहाँ पे एक वेरिएबल बनाता हूँ इंट, सर एक्सक्यूज मी, हाँ यस, हॅलो, स्क्रीन फ्रीज झाली सर, फ्रीज झाली आहे, स्क्रीन फ्रीज झाली म्हटलं। एक मिनिट हा, ओके मैं फिर से शेयर कर चुका हूँ स्क्रीन को, चेक करना आप लोग मिलता है क्या, दिखाई दे रहा है राइट? हेलो, यस सर, राइट? अभी करंट दिख रहा है राइट? हो सर दिसते। सो स्टैटिक x नाम का वेरिएबल क्रिएट किया जो ग्लोबल ही है यहाँ पे, राइट? ठीक है, एंड यहाँ पे एक लोकली y नाम का वेरिएबल क्रिएट किया हो। सो मैं यहाँ पे x प्लस y का यहाँ पे क्या कर सकता हूँ गाइज, एडिशन या सब्सट्रैक्शन, जो भी करना है आपको वो आप कर सकते हो यहाँ पे। तो यहाँ पे ये सब्सट्रैक्शन नाम का हमने मेथड लिखा जो कैसा है, स्टैटिक है। क्लियर है यहाँ पे सब्सट्रैक्शन मेथड कैसे बनाया स्टैटिक हमने, यस सर, राइट? और ये भी समझ में आया कि इसके अंदर नॉन स्टैटिक डेटा नॉट गोइंग टू वर्क इनसाइड स्टैटिक मेथड। क्लियर गाइज आप लोग? हाँ सर, ओके, ये चीज़ हो गई यहाँ पे। और दूसरी चीज़, अभी ये स्टैटिक मेथड को कॉल कैसे करेंगे, जैसे आप लोगों को पता है एक स्टैटिक मेथड दूसरे स्टैटिक मेथड में डायरेक्टली कॉल कर सकते हो। जैसे कि अभी यहाँ पे ऐड को अगर कॉल करना है तो आपको ऑब्जेक्ट का यूज करना पड़ रहा है, राइट गाइज? सो वी हैव टू यूज द ऑब्जेक्ट डॉट, देन वी हैव टू कॉल द ऐड मेथड। अगर मैं ऑब्जेक्ट को निकाल दूं यहाँ पे तो आपको यहाँ पे एक्सेप्शन देगा कि यार ये जो ऐड मेथड है ये कैसा है, नॉन स्टैटिक है, जो स्टैटिक मेथड में वर्क नहीं करेगा। इसको अगर कॉल करना है तो आपको ऑब्जेक्ट का यूज करना पड़ेगा। बट याद रखो ये सब मेथड कैसा है, स्टैटिक है। क्लियर गाइज? सो इसको अगर कॉल करना है, सो नो नीड ऑफ ऑब्जेक्ट, यू कैन कॉल वन स्टैटिक मेथड डायरेक्टली फ्रॉम अनदर स्टैटिक मेथड। मतलब सब मेथड को मैं डायरेक्टली कॉल कर सकता हूँ ये स्टैटिक मेन से, क्योंकि मेन भी कैसा है, स्टैटिक है। सो स्टैटिक स्टैटिक सेम हो गया, दोनों को मेमोरी कंपाइलेशन समय में मिलता है, तो आप यहाँ से डायरेक्टली कॉल कर सकते हो उसको विदाउट एनी ऑब्जेक्ट। क्लियर हो? क्योंकि ये ऑब्जेक्ट के अंदर मेमोरी एलोकेट करता ही नहीं है। इन दोनों का मेमोरी एलोकेशन भी सेम जगह पे है।
इसीलिए आप इसको डायरेक्टली कॉल कर सकते हो। क्लियर होगा इस आप यहाँ पर, जैसे एक नॉर्मल मेथड दूसरे नॉर्मल मेथड से आप डायरेक्टली कॉल कर सकते हो, राइट। यस सर। तो ऐसे ही एक स्टैटिक मेथड आप डायरेक्टली दूसरे स्टैटिक मेथड से आराम से कॉल कर सकते हो। और तो और गाइज आप इसको इस तरीके से भी कॉल कर सकते हो, और तो और आपको इसको क्लास नेम से भी कॉल कर सकते हो, जैसे कि ऑपरेशन इज योर क्लास डॉट, आप यहाँ पे देखोगे आपको सब मिल रहा है यहाँ पे, सो ऑपरेशन डॉट सब ये भी कर सकते हो। और ये आपको इंडिकेट भी कर रहा है कि ये जो सब मेथड है वो कैसा है, स्टैटिक है, क्योंकि इसको कॉल कैसे किया गया है, क्लास नेम डॉट से कॉल किया गया है। क्लियर हो स्टैटिक मेथड के बारे में? यस क्लियर सबको? कोई डाउट किसी को? नो सर। राइट, सो आई विल एग्जीक्यूट इट गाइज। सो देखना यहाँ पे एडिशन आ रहा है 30 एंड सब्सट्रैक्शन आ रहा है -200, सो बिकॉज ओके 100 - 200, सो आपको मिलेगा -100 आंसर। क्लियर है स्टैटिक मेथड के बारे में? यस सर। सो स्टैटिक मेथड के पॉइंट्स याद रखना है गाइज। सो इट विल allocate memory at the time of compilation, so it will maintain single copy, it will allocate memory okay inside static area, स्टैटिक मेमोरी एरिया में allocate किया जाएगा इसको मेमोरी। और तो और इसको जो कॉल करने का तरीका है वो क्लास नेम डॉट से आप इसको कॉल कर सकते हो। और इसके बाद का जो पॉइंट आपको यहाँ पे मेंशन करना होता है 101% ओके कि स्टैटिक मेथड के अंदर ओनली स्टैटिक डेटा के ऊपर ही वर्क होता है, नॉन स्टैटिक डेटा इज नॉट गोइंग टू वर्क इनसाइड स्टैटिक मेथड और यू कैन से स्टैटिक कॉन्टेक्स्ट। क्लियर हो यहाँ तक? यस सर। कोई डाउट किसी को? नो सर। ओके गाइज, यहाँ तक सबको क्लियरिटी है, राइट? यस सर। राइट, सो आपको ये भी मैंने बोल दिया कि स्टैटिक मेथड कब यूज करना है। तभी यूज करोगे गाइस स्टैटिक मेथड जब आपको क्या करना होता है, ऐसा डेटा जो आपको पता ही है रन होने से पहले मेमोरी में आना चाहिए, बहुत सारा डेटा है तो उस डेटा को आप स्टैटिक मेथड में बना सकते हो। ओके, जो आपका डेटा प्रोग्राम रन होने से पहले ही मेमोरी अलोकेट कर चुका होगा, इस तरीके से। और आपको पता है कि जो डेटा आपको शेयर करना है सभी जगह पे, ओके मल्टीपल जगह पे शेयर करना है और उस डेटा को आपको 101% मेमोरी एलोकेट करनी है। ओके, तो उस तरीके का डेटा भी आप स्टैटिक मेथड में बना सकते हैं गाइस। सो इसी केस में आपको मेथड स्टैटिक बनाना होता है। अगर सभी मेथड अगर स्टैटिकली बनाएंगे तो याद रखो आपके प्रोग्राम में सब डेटा स्टैटिक हो जाएगा, तो सबको मेमोरी स्टैटिकली एलोकेट होगी, मतलब कंपाइलेशन समय में ही। ओके, उसमें फिर बाकी के जो फीचर्स होंगे जैसे पॉलीमॉर्फिज्म का होता है, ओके उस तरीके के फीचर्स आपको ओके मिलेंगे नहीं वहाँ पे। ओके गाइस, क्लियर हो आप यहाँ पर? हाँ सर। ओके, कोई डाउट यहाँ तक? नो। ओके चलो ठीक है, ये हो गया स्टैटिक मेथड के बारे में। अभी और 5-6 मिनट का हमारा कॉन्सेप्ट जो है वो है नेक्स्ट इज व्हाट, स्टैटिक ब्लॉक के बारे में देखेंगे हम। काफ़ी छोटा सा कॉन्सेप्ट है गाइज। थर्ड चीज इज व्हाट, स्टैटिक ब्लॉक। सो स्टैटिक ब्लॉक, सो स्टैटिक ब्लॉक कैसे क्रिएट करना है ये तो हमने ऑलरेडी देखा है। ओके, सो स्टैटिक ब्लॉक को अगर क्रिएट करना है गाइज, कुछ नहीं करना है आपको, जस्ट स्टैटिक लिखना है, उसके सामने ये पैरेंथेसिस कर्ली ब्रैकेट लिखने हैं। सो दिस इज कॉल्ड एज ए स्टैटिक ब्लॉक। क्लियर होगा गाइज आप यहाँ पर? यस सर। ओके, और जो भी डेटा आप यहाँ पे लिखोगे तो आपको पता है स्टैटिक लिखा है मतलब कंपाइलेशन में मेमोरी एलोकेट होना पक्का। दूसरी चीज क्या है, स्टैटिक एरिया में मेमोरी एलोकेट होना पक्का चीज है यहाँ पे। क्लियर होगा गाइज? यस सर। ये भी क्या है, स्टैटिक कॉन्टेक्स्ट ही है। जैसे कि स्टैटिक मेथड कैसा है, स्टैटिक कॉन्टेक्स्ट होता है, उसी तरीके से आपका ये भी क्या है, एक स्टैटिक कॉन्टेक्स्ट ही है। यहाँ पे स्टैटिक ब्लॉक लिखा था ना मैंने, कुछ यहाँ पे डिलीट हो गया क्या? नहीं, नीचे है, सॉरी। ओके, सो स्टैटिक जैसे मेथड होता है इट विल वर्क ओनली ऑन स्टैटिक डेटा, उसी तरीके से आपका स्टैटिक ब्लॉक भी सिर्फ और सिर्फ स्टैटिक मेथड, स्टैटिक डेटा के ऊपर ही काम करेगा। क्लियर गाइज? नॉन स्टैटिक डेटा इज नॉट गोइंग टू वर्क इनसाइड स्टैटिक ब्लॉक। क्लियर हो गाइज यहाँ पर आप लोग? यस। और तो और इसका और एक चीज यहाँ पे इंपॉर्टेंट है, दैट इज व्हाट, स्टैटिक अभी ये जो स्टैटिक ब्लॉक होता है ना गाइज,
इसको रन करने के लिए आपको कुछ कॉल करने की जरूरत नहीं है। ये कैसे रन होगा? ऑटोमेटिकली। क्लियर है गाइज आप लोग? हाँ सर। ओके, ऑटोमेटिकली रन होगा, नो नीड टू कॉल इट, दैट इज व्हाट, सो यू कैन से दैट नो नीड टू कॉल इट। जैसे आपका कंस्ट्रक्टर कैसा कॉल होता है, बट ऑब्जेक्ट क्रिएट करते समय वो कॉल होता है, राइट? ये इसको कॉल करने की जरूरत नहीं है, अपने आप कॉल होगा। ओके, ये भी एक चीज हो गई। दूसरी चीज क्या हो गई गाइज? इट विल रन और यू कैन से एग्जीक्यूट। Okay, it gets execute or it will run before, okay, constructor. कंस्ट्रक्टर कॉल होने से पहले ये क्या होता है गाइज? एग्जीक्यूट होता है यहाँ पे। क्लियर हो गाइज आप यहाँ पर? यस सर। ओके, तो ये कुछ जो चीजें हैं, ये कुछ जो पॉइंट्स है, आपको स्टैटिक ब्लॉक के बारे में याद रखना है। और आपको अगर गाइज कोई पूछेगा कि मैं एक प्रोग्राम में एक क्लास के अंदर कितने स्टैटिक ब्लॉक लिख सकता हूँ, सो गाइज आंसर इज व्हाट, जितने चाहे उतने स्टैटिक ब्लॉक आप लिख सकते हो। क्लियर हो गाइज आप लोग यहाँ पर? यस सर। जैसे कि मैं कहीं पे भी क्रिएट कर सकता हूँ स्टैटिक ब्लॉक का। ओके, जैसे यहाँ पे मैं स्टैटिक ब्लॉक क्रिएट करना है मुझे, मैंने एक स्टैटिक लिखा और यहाँ पे मैं कुछ भी मुझे जो भी यहाँ पे वेरिएबल क्रिएट करने हैं वेरिएबल क्रिएट कर सकता हूँ, जो भी टास्क मुझे यहाँ पे करना है वो कर सकता हूँ। तो बात आती है यहाँ पे स्टैटिक ब्लॉक कब लिया जाए? तो पहली चीज़, जो स्टैटिक ब्लॉक लिखा जाता है, लिया जाता है कब? जब मुझे ऐसा कुछ मेरे पास डेटा है जो डेटा कंपाइलेशन के समय में कंपाइल टाइम मेमोरी अलोकेट करे, पहली चीज़। दूसरी चीज़, ये जो डेटा है कंस्ट्रक्टर मतलब ऑब्जेक्ट क्रिएट होने से पहले एग्जीक्यूट हो। ओके, ऑब्जेक्ट बाद में क्रिएट हो और ये डेटा जो है पहले एग्जीक्यूट होना चाहिए। इस तरीके की सिचुएशन में मैं क्या करूंगा गाइज? आपका डेटा स्टैटिक ब्लॉक में लिखूंगा। क्लियर हो यहाँ पर? यस सर। विदाउट एनी कॉल वो ऑटोमेटिकली रन होना चाहिए, ऑटोमेटिकली। सो मुझे नीड नहीं है ये कि मैं उसको जाके कॉल करूँ और फिर वो एग्जीक्यूट हो, नहीं बॉस। मैंने जैसे प्रोग्राम रन किया वैसे मेरा स्टैटिक ब्लॉक ऑटोमेटिकली रन होना चाहिए, उसके लिए कोई वेट वगैरह करने की या कोई एक्शन की ज़रूरत ना हो। ऐसा डेटा मैं मेरे स्टैटिक ब्लॉक के अंदर लिख सकता हूँ गाइस। क्लियर है यहाँ पे? यस सर। ओके, ओके, सो 1, ये स्टैटिक ब्लॉक 1 हो गया। देखो गाइज यहाँ पे मैं इस प्रोग्राम को लिख के दिखाता हूँ, आपको पता है मैं यहाँ पे हेलो मेन लिखता हूँ सबसे पहले। ओके, चेक करो कि आपको प्रोसेस क्या होता है, आपको समझ में आएगा फिर। ओके, वेलकम टू द मेन। आपको अभी पता है, आपको क्या पता है कि सबसे पहले मेन रन होता है, मेन का फर्स्ट लाइन रन होगा, देन कंस्ट्रक्टर क्रिएट होगा तो कंस्ट्रक्टर कॉल होता है। सो विल क्रिएट कंस्ट्रक्टर ऑल्सो हियर। ओके, मतलब आपको ये भी समझ में आएगा कि यार कंस्ट्रक्टर कब कॉल होता है यहाँ पे। ओके, और कंस्ट्रक्टर में मैं यहाँ पे वेलकम टू ऑपरेशन कर देता हूँ यहाँ पे। ठीक है, सो ये वेलकम टू ऑपरेशन कर दिया। गाइज आप लोगों को पता है कि क्या सीक्वेंस होगा, बहुत बार सीक्वेंस हमने डिस्कस किया है। सो पहली लाइन के बाद कंस्ट्रक्टर कॉल हो रहा है तो हेलो, ओके, वेलकम टू द ऑपरेशन कॉल होना चाहिए। बट आपके इसमें क्या आता है चेक करना। मैंने सेव किया है प्रोग्राम को एंड देन गाइज जस्ट मैं रन करता हूँ एप्लीकेशन को, चेक करना। सबसे पहले क्या मिला आपको? स्टैटिक ब्लॉक। मतलब मैंने ये बोला कि यार ये कंस्ट्रक्टर कॉल होने से पहले होता है, बट आपका यहाँ पे रियलिटी में क्या हुआ? यहाँ पे कंस्ट्रक्टर तो छोड़ो, कंस्ट्रक्टर रन होने से पहले वो रन हुआ है। कैसे? ऑब्वियसली गाइज उसके बाद ही आपका मेन मेथड रन होना स्टार्ट हुआ है। क्लियर गाइज? यस। मतलब आपका जैसे प्रोग्राम, जैसे मैंने बोला था, ऐसा डेटा जो प्रोग्राम स्टार्ट होते ही एग्जीक्यूट होना चाहिए, नो नीड ऑफ एनी एक्शन। मतलब आपका मेन मेथड रन होने से पहले क्या रन हो रहा है? आपका स्टैटिक ब्लॉक रन हो रहा है गाइस यहाँ पे। क्लियर हो आप लोग? यस। और इसी सिचुएशन में आपको स्टैटिक ब्लॉक लिखना होता है। और इसीलिए हमने, जैसे कि मुझे पता था स्कैनर सबसे पहले चाहिए था मुझे और रिक्वायरमेंट थी, तो मैंने स्कैनर को कैसे किया था? स्टैटिक ब्लॉक में लिखा था। क्लियर हो गाइस?
Yes. ओके तो इस तरीके का जो मैंडेटरी डेटा एग्जीक्यूट होना होता है उस डेटा को, और जो प्रोग्राम स्टार्ट होने से पहले एग्जीक्यूट होना होता है उसको आप स्टैटिक ब्लॉक में आराम से रख सकते हो। और तो और मैंने जैसे बोला कि स्टैटिक ब्लॉक कितनी बार लिखा जाता है, तो आप यहाँ पे करके देखोगे, पहला स्टैटिक ब्लॉक लिखा, ये दूसरा लिखा। अब जिस सीक्वेंस में आपने लिखा है पहले ये फर्स्ट वाला रन होगा, सेकेंड वाला बाद में रन होना चाहिए। ओके चेक करते हैं, यहाँ पे रन किया, पहले 1 आया, देन स्टैटिक ब्लॉक 2 आया गाइज यहाँ पे। क्लियर हो? और जितने भी स्टैटिक ब्लॉक होंगे उतने सभी के सभी वो मेन मेथड एग्जीक्यूट होने से पहले ही रन होने हैं कंपलसरी में। क्लियर हो आप लोग यहाँ तक? Yes, sir. कोई डाउट किसी को? No. सर एक मिनट हाँ यस। सर, स्टैटिक ब्लॉक ही क्यों फर्स्ट एग्जीक्यूट होता है? अभी स्टैटिक मतलब reason ब्लॉक, क्या है उसका? अभी इसका रीज़न ऐसा है कि स्टैटिक ब्लॉक को पहले मेमोरी एलोकेट हुआ होता है पहले ही, राइट? प्रोग्राम रन होने से पहले, राइट? क्लियर हो यहाँ तक? यस। ओके दूसरी चीज़ ऐसा क्यों? क्योंकि जेवीएम में ऐसा ये करके रखा हुआ है, ऐसा मैकेनिज्म इम्प्लीमेंट करके रखा है, स्टैटिक ब्लॉक सबसे पहले रन किया जाए। क्लियर? तो आपका यहाँ पे क्या किया जाता है गाइस, जेवीएम जब भी आपका प्रोग्राम रन करता है तब सबसे पहले आपके प्रोग्राम में आके देखेगा कि स्टैटिक ब्लॉक है क्या। अगर है तो उसका डेटा जो है वो पहले एग्जीक्यूट करके उसका जो भी रिजल्ट होगा वो रिजल्ट आपको दिखा देगा, जो भी डेटा है उसका प्रोसेस किया जाएगा। क्लियर? यस। इसका ऐसा कोई पर्टिकुलर रीज़न नहीं है, बस इतना ही रीज़न होगा इसका, राइट? क्योंकि ऐसा क्यों रखा गया है? क्योंकि ऐसे केसेस हमारे प्रोग्रामिंग में आते हैं। जैसे आप एप्लीकेशन डेवलप करोगे तो कभी कभी आपको ये नीड होता है कि यार ये डेटा जो है सबसे पहले रन होना चाहिए, तो मुझे क्या करना पड़ेगा, एक मेथड बना, उस मेथड को सबसे पहले कॉल करो। तो उससे बेस्ट है, उससे भी बेनिफिशियल क्या है कि मैं उसको स्टैटिक रख दूँ। क्लियर गाइज? एक तो यूनिक रहेगा, ओके उसका मतलब डेटा कांस्टेंट, वो जो डेटा रहता है वो कैसा रहता है, यूनिक डेटा रहेगा, उसके मल्टीपल कॉपीज नहीं रहेंगी, सेम मेमोरी लोकेशन पे रहेगा। ओके मतलब कॉमन मेथड एरिया में सिंगल कॉपी मेंटेन रहेगा उसका, और कहीं पे भी आप उसको यूज कर सकते हो। क्लियर गाइज? Yes. ओके तो इसीलिए Yes, वो स्टैटिक रखा जाता है। आई होप कि आप क्लियर हो सब लोग गाइज। Yes, sir. यस। ओके सो ठीक है गाइज, किसी को कुछ क्वेश्चन? तो आज हमने तीनों चीजें कवर की है, स्टैटिक मेथड, sir. स्टैटिक ब्लॉक, स्टैटिक वेरिएबल, राइट? Yes, sir. सो क्लियर हो? ठीक है तो आज यहीं पे रुकते गाइज, कंटिन्यू करेंगे कल के लेक्चर में। तब तक के लिए गाइज थैंक यू, सो सी यू टुमारो एंड गुड नाइट। ओके सर।